शेअर केलेली स्क्रीन दिसतेय ना मला, प्लीज सांगा प्रांजली. ओके, जस्ट एक थम्स अप किंवा परफेक्ट दीपाली, थँक्स. सो झूमच्या बॉटमला तुम्हाला रेज हँड, थम्स अप, लव वगैरे अशा सगळ्या रिॲक्शन देता येतात. आय एम शुअर आता सगळे जणांना, आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. सो त्याचा अगदी बिंदास वापर करा. चॅट सुद्धा आहे ओपन ठेवलेला आता या क्षणी तरी, पण चॅट पेक्षा बेटर तुम्ही झूम मधले जे सिम्बॉल्स आहेत त्यांचा वापर केला तर जास्त गुड, जास्त बेटर. ओके, थँक्स दीप्ती. ग्रेट. सो काही नवीन काही जुनी मंडळी आहेत, त्यामुळे एकदा थोडक्यात माझा परिचय देते. कोण बुवा ही तासभर इथे बसून बोलणार आहे आणि तेही एवढ्या आरोग्य वगैरे विषयावर. तर मी योगिनी नेने, मी मुंबईत असते आणि गेली जवळजवळ 4 ते 5 वर्ष आता हिलिंग सारख्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. त्याआधी जवळपास 20 वर्ष, मला 18 ते 20 वर्ष कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. अगदी रितसर व्यवस्थित नाकासमोरचं करिअर होतं. आणि मग वेगवेगळ्या कारणांमुळे हिलिंग माझ्या आयुष्यात आलं आणि ते असं आलंय की तुम्हाला समोर दिसतायत या सगळ्या मोडॅलिटीज एव्हाना शिकून झाल्यात, ऍक्सेस बार्स शिकून झालेत, क्रिस्टल थेरपी शिकून झाली आहे, फेसलिफ्ट म्हणून एक मोडॅलिटी आहे ती शिकून झाली आहे, डिस्टन्स हिलिंग करतो आपण, चक्रशुद्धीचा कोर्स आहे, बाथ रेमेडीज देते मी. रीडिंग मध्ये, रीडिंग बेसिकली काय असतं, इन्साइट अबाउट पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, तुमचा आत्ताचा काळ आणि त्याच्याशी संलग्न मागच्या घटना आणि पुढे काय होणार आहे या संदर्भातलं रीडिंग. तर 7 चक्रा अनालिसिस विथ टॅरो कार्ड, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जे माइंडसेटवर आधीपासून आहेत त्यांना हे माहिती आहे की सोल कम्युनिकेशन आणि चक्रा अनालिसिस करतो आपण. शिवाय टॅरो कार्ड रीडिंग सुद्धा मी करते, मात्र ते खूप अग्रेसिव्हली नाही, ते फक्त ऍक्सेस बार्सच्या क्लायंट पुरतच असतं. कम्युनिकेशन मध्ये कनेक्टिंग विथ अदर बीइंग्स, जसं मी तुमच्याशी आत्ता बोलतेय तसे इतर अदर बीइंग्स जे आहेत, जे सोल्स आहेत, अॅनिमल्स कम्युनिकेशन, प्लांट्स कम्युनिकेशन, लँड आणि वास्तू कम्युनिकेशन, याही गोष्टी शिकता आल्या. आणि ह्या सगळ्यातनं काही कोर्सेस जन्माला आले, ते म्हणजे ऍक्सेस बार्स प्रॅक्टिशनर कोर्स मी स्वतः घेते, क्रिस्टल थेरपी मी शिकवते, होपोनोपोनो प्रॅक्टिशनर कोर्स आपला सुरू झालाय आणि यासोबत सप्तचक्र शुद्धी क्रिया हा सुद्धा कोर्स सुरू आहे. तुम्ही मला या स्पेलिंगने फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला शोधू शकता. युट्यूबला आपलं चॅनल आहे, फेसबुकला मी खूप ऍक्टिव्ह असते आणि हे दोन्ही QR जर स्कॅन केलेत तर तुम्हाला माझी प्रोफाईल तिथे पाहता येऊ शकते. सो मला वाटतं एवढा परिचय माझा पुरे झाला. विषय जो आजचा आहे त्याच्याबद्दल बोलण्याआधी तुमचे सगळ्यांचे मला मनपूर्वक आभार मानायचे, कारण हे जे सेशन आज होतंय ना, हे तुमच्यापैकी प्रत्येकाने मॅनिफेस्ट केलेलं आहे. माझी सेशन्स जेवढी सगळी मंडळी ऐकतात त्यांना हे माहिती आहे की तुम्ही जेव्हा मॅनिफेस्ट करता काहीतरी, मला अमुक एक विषय शिकायचा आहे, हे जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करता तेव्हाच कोणीतरी माध्यम म्हणून समोर उभं राहतं आणि तो विषय घेऊन अशा वेबिनार मधून तुमच्या समोर येत असतं. आज आता मला तुम्ही या गोष्टीचं, ह्या विषयात समजून घेण्यासाठीचं माध्यम म्हणून निवडलं, यासाठी खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे. तुम्ही इथे का आहात याचं कारण एकतर कदाचित तुमच्या कुटुंबात किंवा परिचयात एवढ्या गंभीर आजारांचे पेशंट असू शकतील. मी पोस्ट जी लिहिली होती त्यामध्ये यांचा उल्लेख केला होता की कॅन्सर, ऑटो इम्युन डिसीज वगैरे सारख्या आजारांची कारणं शोधून घेण्यासाठीच आज आपण खरं तर बोलणार आहोत. सो आयदर तुमच्या आयुष्यात असं कोणीतरी असेल कोणत्याही स्टेजवरचं, किंवा व्यवसायाचा भाग म्हणून तुमचा अशा पेशंट सोबत संपर्क येत असेल. सो कदाचित वैद्य, आपल्या आपल्या आत्ताच्या मीटिंगमध्ये वैद्य आहेत, आयुर्वेदिक वैद्य आहेत, केअर गिव्हर असतात, जे अशा पेशंटची काळजी घेणारे लोक असतात ते असू शकतात, हॉस्पिटलचा स्टाफ असू शकतो, इवन आपल्या आत्ताच्या या मीटिंगमध्ये आणि अदरवाईज सुद्धा सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट या मंडळींना सुद्धा या सगळ्या विषयाचा उपयोग होण्यासारखा आहे. त्यापैकी तुम्ही कदाचित एक असाल. या दोन्ही पैकी नसलात तरी तुमचा कदाचित हिलिंगवर विश्वास आहे आणि ते शिकून लोकांची मदत करायची इच्छा आहे, हेही तुमचं कारण असू शकतं. आणि हे सगळं काही माहित नाहीये
पण मी ज्या जगात राहते ते खूप छान, आनंदी, निरोगी, पूर्वी जसं आपल्या आजी आजोबांच्या पिढ्यांनी जसं अनुभवलं स्ट्रेस फ्री लाईफ, तसं पुन्हा करता आलं आणि त्याला मला जर हातभार लावता आला तर मला आवडेल. हेही तुमचं कारण असू शकतं. बरोबर आहे. सो जस्ट चॅट बॉक्स मध्ये मला सांगा तुम्ही या ठिकाणी 1 2 3 4 पैकी कोणत्या कारणासाठी इथे आहात आज, कशासाठी तुम्ही इथे ही मीटिंग अटेंड करताय किंवा हे वेबिनार अटेंड करता आहात. 3 आणि 4 वैशाली म्हणते. ऑल 4 सुपर प्रांजली. ऑल 4, 3 and 4, ऑल 4. ओके, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. चिअर्स टू तुमच्या सगळ्यांच्या खूप छान इंटेन्शन्स ना. अँड आय एम शुअर जे जे हिलिंग मध्ये आहेत ना त्यांना हे माहितीही असणार आहे की जितकी जास्त एनर्जी एका ठिकाणी लागते, एका इंटेन्शन साठी लागते, तेवढं लवकर आपल्या आजूबाजूचं जग लवकर ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे एवढी मंडळी जर एका इंटेन्शन साठी इथे आहेत तर डेफिनेटली वी कॅन होप फॉर द बेटर फ्युचर फॉर आवर ओन फ्युचर जनरेशन्स, राईट. 1 3 4 4 बहुतेक जणांचं कारण हे 4 आहे. किती सुंदर आहे हे. थँक्यू व्हेरी मच फॉर चुझिंग दिस प्लॅटफॉर्म, फॉर चुझिंग दिस वेबिनार टू मेक दिस वर्ल्ड ब्युटिफुल. मस्त. बरं, ह्या 4ही पैकी काहीही कारण नाहीये, नुसतंच गंमत बघायला आलो आहोत असं जर चुकून कोणी असेल तर गंमत बघा. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला धक्का लागेल असं कुठलंही वागणं इथे या वेबिनार मध्ये करू नका. एवढी एक छोटीशी विनंती. आरोग्यम धनसंपदा ह्या विषयाबद्दल बोलताना आपण नक्की कोण आहोत, कोणाचं आरोग्य, तर आपलंच आरोग्य, माणसांचं आरोग्य. सो काय आहोत आपण, आपण कोण आहोत, ह्याबद्दल समजून घेण्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. सो आपण, तुम्ही कदाचित हे ऐकले असेल, माइंड बॉडी सोल, बरोबर. वी आर अ कॉम्बिनेशन ऑफ दीज थ्री. आता या दीज थ्रीला थोडस डिटेल नक्की बुवा काय असते, यांची जबाबदारी, यांचा एरिया काय असतो हे बघूया. सो माइंड बॉडी सोल हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माइंड हे आपल्या लॉजिकल माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोन्हीही गोष्टींनी बनलेलं असतं. ठीक आहे. लॉजिकल माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्या ज्या कल्पना आहेत ना, ह्या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला फार ओळखीच्या झालेल्या आहेतच. त्यामुळे त्याच्या फार खोलात न शिरता नक्की काय करतात, ह्या दोन माइंड्सची जबाबदारी काय आहे ती बघूया. लॉजिकल माइंड काय करतं, त्याचा एरिया असतो बुद्धी आणि तर्क, ऍज द नेम सेज, बरोबर. बुद्धी आणि तर्क, बुद्धी लावायची, तर्क वापरायचा आणि घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करायचं. सध्या जो जन्म सुरू आहे त्याची माहिती गोळा करत राहायची, सगळ्या प्रकारची माहिती. म्हणजे लॉजिकल माइंडला तुम्ही जेवढं फीड इन कराल तेवढं सगळं तो घेऊ शकतो. तो कुठल्याही गोष्टीला ना म्हणत नाही, पण तो त्याच्या पद्धतीने त्याचा तर्क लावत असतो, बुद्धी वापरून त्याचे अर्थ लावत असतो. आणि त्या माहितीचं आपलं लॉजिकल माइंड सॉर्टिंग पण करत असतं. हे सॉर्टिंग करून काय होतं पुढे, तर ही जी माहिती असते ही पुढे इनपुट म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे पोहोचवली जाते. सबकॉन्शियस माइंड ही आपल्या शरीरातली किंवा आपल्या अस्तित्वाची डेटा बँक आहे. डेटा बँक जेव्हा मी म्हणते तेव्हा अक्षरशः जेवढे जन्म आपण घेतलेत ना, जेवढे जन्म म्हणजे 100, 500, 1000 त्याहून जास्त, आपण जिथपासून सुरुवात केली ऍज अ सोल, तिथपासून आत्ताच्या क्षणापर्यंत जे जे घडलंय त्या सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडच्या डेटा बँकमध्ये साठलेल्या असतात. मागच्या सगळ्या जन्मांमधल्या आठवणी असतात, त्यांच्यातनं तयार झालेले बिलीफ असतात आणि त्याच्याशी जोडलेले इमोशन्स पण असतात. ओके. सो बिलीफ आणि इमोशन्स आणि मेमरीज यांचा जो काही कॉम्बिनेशन आहे ते सबकॉन्शियस माइंडच्या ताब्यात असतं. आपल्या डीएनए मधून जे काही तपशील आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याकडे हेरिडिटरी अनुवंशिकरित्या ज्या सवयी येतात त्या सवयी, हे सगळं सुद्धा सबकॉन्शियस माइंडकडे साठवलेलं असतं. डीएनए मधून आपल्या फक्त शारीरिक आजार येत नाहीत, तर त्यातून आपले मानसिक पॅटर्न सुद्धा येतात, मानसिक पॅटर्न सुद्धा येतात, आपले भावनिक पॅटर्न्स येतात, आपल्या सवयी सुद्धा. म्हणजे अगदी आजोबांसारखा बोलतो किंवा आजी सारखीच
म्हणजे आजीला बघितलेलंही नसतं त्या मुलीने, पण आजीसारखीच वागते. हे जे होतं हे सगळं डीएनएच्या मदतीने होतं. रिॲक्शन्स ज्या आपण देतो, ज्या सवयी ऑटो पायलट मोडवर कधी कधी आपण जात असतो, आपल्याला लक्षातही येत नाही की अरे आपण असे वागलो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सबकॉन्शियस माइंडच्या कंट्रोल मधल्या गोष्टी आहेत. याच्या बरोबर सबकॉन्शियस माइंडकडे एक अफाट क्षमता असते जी तुम्ही प्रत्येकाने केव्हा ना केव्हा वापरलेली आहे, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशनची क्षमता. मी गॅरंटी देऊन सांगते की तुमच्यापैकी प्रत्येकाने, माहीत असो किंवा नसो, व्हिज्युअलायझेशनची ही क्षमता नक्की वापरलेली आहे. मग ती चांगल्या कारणांसाठी वापरली असू शकते किंवा निगेटिव्ह गोष्टींसाठी सुद्धा वापरलेली असू शकते. डोक्यात सिनेमे जे घोळत राहतात ना, आपल्या जुन्या जुन्या घटना आठवत राहतात, तसंच्या तसं सगळं आठवतं. किंवा शिकून आपण जेव्हा व्हिज्युअलायझेशन करतो फ्युचरसाठी, हे सगळं आपलं सबकॉन्शियस माइंड ऑपरेट करत असतं. ती जी कपॅसिटी आहे ती सबकॉन्शियस माइंडकडेच असते. ठीक आहे, हा झाला माइंडचा भाग. हे सगळं ऐकताना ज्यांच्यासाठी हा विषय अगदी नवीन आहे त्यांना कदाचित प्रश्न पडूच शकतात. प्रश्नच नाही, लिहून ठेवा. आपण सगळ्यात शेवटी प्रश्नोत्तर घेणार आहोत. ओके, सो लिहून ठेवा. शक्यता ही आहे की तुम्हाला सेशनमध्ये त्यांची उत्तरं मिळूनही जातील. त्यानंतर येते आपली बॉडी. बॉडी ही दोन भागांमध्ये आपण अनुभवत असतो. एक असते आपली फिजिकल बॉडी आणि दुसरी असते आपली एनर्जी बॉडी. फिजिकल बॉडी जेव्हा म्हणतो तेव्हा अगदी शरीरात असलेले अणु रेणू, प्रत्येक पेशी, त्या पेशींपासून बनलेले अवयव आणि आपलं स्नायू, हाडं, रक्त, बॉडीमधले असलेले सगळे फ्लुइड्स, लिक्विड्स, पंचवायू सॉरी पंचमहाभूत जे आपल्या शरीरामध्ये असतात हे सगळंच. ओके, तीन दोष जर वैद्य मंडळी आहे तिथे तर त्यांना ह्या सगळ्या कदाचित संज्ञा समजतील. जे आयुर्वेदाचा म्हणजे आयुर्वेद प्रेमी आहेत त्यांनाही हे नक्कीच समजेल. सो या सगळ्या गोष्टी आपल्या फिजिकल बॉडीमध्ये असतात आणि याच्यासोबत आपल्या जवळ असते ती म्हणजे आपली एनर्जी बॉडी, ज्याला आपण ऊर्जा शरीर म्हणू शकतो किंवा ऑरा हा अगदी कॉमन झालेला माहितीचा असलेला एक शब्द यासाठी वापरू शकतो. सो आपली फिजिकल बॉडी आणि आपला ऑरा हे दोन मिळून आपलं शरीर तयार होतं. आपल्याला काय वाटतं फक्त फिजिकल बॉडी अवयव, तर नाही, ऊर्जा सुद्धा शरीराचाच भाग आहे. ओके, आपल्या शरीराचाच तो भाग असतो. आणि देन आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा खरा जो अतिशय महत्वाचा आणि आपल्याला लीड करणारा जो फॅक्टर आहे तो म्हणजे आपला सोल किंवा आपलं सुपर कॉन्शियस माइंड. सुपर कॉन्शियस माइंड किंवा आपला जो सोल असतो, ज्याला हायर सोल असं म्हणता येईल, तो आपण आणि इतर सोल्स म्हणजे मी आणि तुमचे सोल्स आणि असे जगातले इतर सगळेच सोल, फक्त ह्युमन्सचे नाही, प्राण्यांचे, झाडांचे, कुठल्याही बीइंग्सचे सोल्स आणि युनिव्हर्सची एनर्जी, या सगळ्यांना जोडणारा असतो. आपला जो सोल असतो हा या एवढ्या मोठ्या नेटवर्कचा भाग असतो. त्या नेटवर्कचं एकमेकांशी सतत संवाद सुरू असतो, एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण सुरू असते आणि त्याचा स्पीड हा आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कल्पनेच्या पलीकडे आपला सोल किंवा आपला सुपर कॉन्शियस माइंड हे आपला मार्गदर्शक सुद्धा असतं, आपला गाईड असतो. तो हायर गाईड्स असतात, जे स्पिरिट गाईड्स म्हणू किंवा सोल गाईड्स ज्याला म्हणता येईल, ते खरं आपलाच हायर सोल असतो, आपलं सुपर कॉन्शियस माइंड असतं, जे वरच्या म्हणजे टॉप मॅनेजमेंटशी जोडलेलं आहे थोडक्यात सांगायचं तर. ओके, शिवाय आपला सोल हे आपल्याला संरक्षणाचं सुद्धा काम करत असतं. गेल्या आठवड्याभरात मॅजिकल माइंडसेटवर जी मंडळी आहेत त्यांना कल्पना असेल की एका पेशंटसाठी आपण प्रेयर्स करत होतो आणि त्या प्रेयर्स नंतर बऱ्याच जणांनी मला पर्सनली मेसेज करून सांगितलं की कुठेतरी इंट्युशन आलं होतं सकाळी उठल्या उठल्या की आजचा दिवस काही फार चांगला असणार नाही या व्यक्तीसाठी. किती जणांना अनुभव आला होता हा? राईट. सो हे जेव्हा होतं ना, हे तुमचा हायर सोल, अशी इंट्युशन्स आपल्याला नेहमी येतात. ओके, आणि खूप जणांनी हे पण अनुभवलं असेल बरं का की इंट्युशन्स जी येतात ना ती बहुत करून वाईट बातमीच घेऊन येतात. हेही अनुभवलंय, बरोबर आहे. सो इट इज ऑलवेज और मोस्ट ऑफ द टाइम्स समथिंग दॅट इज गोइंग टू हार्म अस और वी शुड बी केअरफुल अबाउट, वी शुड बी अवेअर अबाउट. बरोबर, याचं कारणच हे सगळे मेसेजेस आपल्याला आपल्या ह्या वरच्या नेटवर्क मधून येत असतात.
सुपर कॉन्शियस माइंड जे एकमेकांशी जोडलेले आहेत, सोल्स जे एकमेकांशी जोडलेले आहेत, त्या नेटवर्क कडनं येणारे हे या सूचना असतात आणि त्या आपलं संरक्षण करण्यासाठी म्हणून दिल्या जातात, वेळोवेळी दिल्या जातात. सो ज्यांना ज्यांना अशी इंट्युशन्स एरवी सुद्धा येतात त्यांनी सुद्धा या इंट्युशन्स ना रेजिस्ट करू नका. लक्षात घ्या की हे तुमचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला आधी सूचना दिली जाते. आणि हा आपला सुपर कॉन्शियस माइंड म्हणजेच आपला कॉन्शियसनेस असतो. हा शब्द एकदम छान लक्षात ठेवा, कुठेतरी ठळक वहीच्या कोपऱ्यात लिहून ठेवा, कारण हा शब्द आपल्या आजच्या हिलिंग मोडालिटीचा कळीचा शब्द आहे, कीवर्ड आहे. इथपर्यंत लक्षात आलं आपण कोण आहोत? तर आपण माइंड आहोत, बॉडी आहोत आणि सोल आहोत आणि आपली कामं ही अशा तऱ्हेने वाटून दिलेली आहे. इतकं जर हे सगळं छान जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत, प्रत्येकाने काय करायचं हेही ठरलेलं आहे, संरक्षण करण्यासाठी पण एक व्यक्ती आहे, माहितीचं अनालिसिस करायला पण कोणतरी एक आहे आणि ऍक्च्युअल फंक्शन करायला सुद्धा शरीर आहे. असं सगळं जर आहे तर मग नक्की गडबड कुठे होते? प्रॉब्लेम्स काय येतात? आजारपण काय येतात? आयुष्य छान असायला हवं ना, इतकं जर सगळं सॉर्टेड असेल तर. या सगळ्याची सुरुवात कुठे होते? तर लॉजिकल माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोघा जणांच्या म्हणजे दोघा जणांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सतत आपल्या रोजच्या आयुष्याशी संबंधित असल्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्यावर ही दोन मंडळी जेव्हा कंट्रोल करायला लागतात किंवा ताबा मिळवायला लागतात ना, तेव्हा खरी गडबड सुरू होते. लॉजिकल माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे हा जो भाग आहे हा आपल्या शरीराला साधन म्हणून वापरत असतो. एक मीडियम आहे ना आपल्याकडे, आपलं शरीर हेच एक आपलं मीडियम आहे. आपल्याकडे दुसरं माध्यम नाहीये. जे जे आपण अनुभवतो ते सगळं अनुभवण्यासाठी पंचेंद्रिय जी आहेत त्यातनं येणारे मेसेजेस डिकोड करण्यासाठी, एक्सपिरियन्स करण्यासाठी आपल्याकडे शरीर हेच एक मीडियम आहे. त्या माध्यमावरती आपलं लॉजिकल आणि सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करायला लागतं. या गडबडीमध्ये होतं काय, आपलं शरीराचं सोलशी असलेलं जे कनेक्शन होतं ते हळूहळू थिट्ट पडायला लागतं म्हणा, वीक व्हायला लागतं म्हणा आणि हळूहळू ते नाहीसं होतं. ते कनेक्शन राहतच नाही. इंट्युशन येतं हे बहुतेकांना आजकाल अनुभवाला येतच नाही. इनर व्हॉइस खूप जण बोलतात याच्याबद्दल, पण काय बुवा असो इनर व्हॉइस मी अद्याप अनुभव घेतलेला नाही. हे व्हायला लागलंय. होतं असं? काय करावं हे माझं मला समजत नाही. मला कोणाकडनं तरी गायडन्स घ्यावा लागतो, कोणाची तरी मदत मागावी लागते. हे का होतं? कारण माझ्या हायर नेटवर्कशी कनेक्शनच तुटलंय. का तुटलंय? कारण माझं लॉजिकल माइंड अति डॉमिनेटिंग झालंय. म्हणजे नक्की काय झालंय तर बघूया. हे शरीर जेव्हा आपलं लॉजिकल माइंड वापरत असतं ना, तेव्हा येणारे अनुभव काही बदलत नसतात. आपल्याला सगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. ते काय करत असतं, स्वतःच्या पद्धतीने त्याचं सॉर्टिंग करत असतं. त्याच्याशी जोडलेल्या ज्या इमोशन्स असतात ना, त्या सगळ्या प्रोसेस करायचं काम या अवयवांना दिलेलं आहे. समोर जे मुख्य 5 अवयव दिसत आहेत ना, कोणकोणते दिसत आहेत? आपली लंग्स, आपलं हृदय, आपलं यकृत, आपली प्लीहा आणि आपल्या किडनीज. ओके, मी सांगणार आहे, येईल हे स्क्रीनवर पण दिसणार आहे. पण हे जे 5 मुख्य व्हायटल ऑर्गन्स ज्यांना म्हणतात त्यांना इमोशन्सच्या व्यवस्थापनाचं काम दिलेलं आहे. आपला ब्रेन ते काम करत नाही. ब्रेन पण व्हायटल ऑर्गन्स पैकी जरी असला तरी ब्रेनला अनालिसिसचं काम आहे. इमोशन्स ज्या काही असतात ना, या सगळ्या अनुभवांमधून येणाऱ्या या सगळ्या ह्या 5 मंडळींकडे सोपवून आपलं लॉजिकल माइंड मोकळं होतं. त्यातनं होतं काय, इमोशन्स कोणत्या प्रोसेस करायला जड असतात. आनंद झाला, मजा आली तर हलकं वाटतं. ज्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते आपल्याला जड वाटायला लावतात. बरोबर, दुःखाने मन जड होतं, आनंदाने हलकं होतं. म्हणताना सुद्धा बोलतो ना आपण, हे शब्द सुद्धा आपल्या भाषेत सुद्धा आहेत. का आहेत? कारण तो अनुभव आहे, तोच शब्दात आलेला आहे. आनंदाने मन हलकं झालं इतकं की फुलपाखरासारखं उडावंसं वाटतंय. दुःखाने पाय जड झाले, मानेवर ओझं आलं. या सगळ्या जड भावना आहेत, हेवी इमोशन्स आहेत आणि ऍक्च्युली त्या आपल्या शरीराला प्रोसेस करायला खूप कष्ट पडतात. या कुठे जातात तर ह्या 5 ऑर्गन्स मध्ये कुठे कुठे अडकतात. शिवाय त्या आपल्या सेल्स मध्ये, पेशींबद्दल आपण बोललो, कारण पेशी पासूनच अवयव बनलेले आहेत. बरोबर, आणि हेच 5 अवयव प्रत्येक पेशीला फंक्शनिंग ठेवायचं काम पण करतायत. कुठल्या अवयवाला कुठली इमोशन तिची जबाबदारी दिली आहे ते बघूया. ओके, जेव्हा आपण शोक करतो
शो, ओके, ग्रीविंग करतो किंवा दुःखात बुडालेले असतो, तेव्हा आपली फुफ्फुसं त्यावर काम करत असतात. ती इमोशन आपल्या लंग्सच्या मदतीने प्रोसेस केली जात असते. जेव्हा आपण खिन्न असतो, सॅडनेस, ओके, लक्षात घ्या, ग्रीविंग वेगळं आणि सॅडनेस वेगळं आहे. खिन्न जेव्हा असतो, उदास असतो आपण, कशात रस वाटत नाही अशी जी काही अवस्था असते, त्या अवस्थेचं प्रोसेसिंग हे आपलं हृदय करत असतं. जेव्हा आपल्याला संताप येतो किंवा राग येतो, राग आणि संताप ह्या लेवल्स आहेत. राग आणि संताप हा जास्त मोठा, राग थोडा कमी लेवल असं म्हणता येईल. त्याचं प्रोसेसिंग आपलं लिव्हर करत असते. जेव्हा काळजी वाटते तेव्हा आपली प्लीहा म्हणजे स्प्लीन त्या भावनेचं प्रोसेसिंग करत असते. आणि जेव्हा आपण घाबरतो, कुठल्याही गोष्टीसाठी प्रचंड भीती वाटते, प्रमाणापलीकडे भीती वाटते, किंवा भीती जेव्हा आपल्या अनुभवात येते, आपल्या लाईफ मध्ये येते, तेव्हा किडनी त्या इमोशनला काढून टाकायचं काम करत असते. जेव्हा जेव्हा या इमोशन्स या अवयवांच्या क्षमतेच्या पलीकडे जातात, तेव्हा तेव्हा शरीरामध्ये गडबड सुरू होते. मुळात काय झालंय, आपला जो प्रोटेक्टर होता, आपला जो गाईड होता सोल, तो आपल्यापासून तुटलाय. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्याला हँडल कसं करायचं ह्याच्यासाठीच्या सूचना आधीपासून येणं शक्य जे होतं ते येणं थांबलंय. आणि इन्फ्लो मात्र सुरूच आहे, इमोशन्स मात्र येतातच आहेत. ओके, त्यामुळे हे सगळं जेव्हा या अवयवांच्या कपॅसिटी पलीकडे जायला लागतं, तेव्हा शरीरामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? मला जस्ट एक थम्सअप द्या प्लीज. थँक्यू. आय होप क्लिअर होतंय सर्वांना. नसेल लक्षात येत तर प्लीज क्वेश्चन्स लिहून ठेवा, आपण डेफिनेटली शेवटी घेऊ. पण हे सगळं तुम्ही अनुभवता आहात, त्यामुळे तुम्हाला हे समजून घ्यायला नक्कीच कठीण नाही जाणार. आज तुम्हाला त्या डॉट्सच्या ना लिंक्स लागतील. अच्छा, याची संगती इथे आहे का, असं आहे, होय, हे होणार आहे आज. हे सगळं तुम्ही अनुभवलेलं आहेच ऑलरेडी. आज ते सगळं डिकोड होणार आहे. ओके, थँक्यू दीपाली, थँक्स प्रांजली, वैशाली. हो, सो हे सगळं माझी बॉडी करते, मला नाही वाटत असं काही. मी तर काही मनावरच घेत नाही. किती जण म्हणतात मला कसलाच त्रास होत नाही, मी तसला त्रास करूनच घेत नाही. बरोबर आहे. आपण स्वतःला पण हे सांगत राहतो आणि आपण लोकांनाही हेच सांगत असतो की छे छे, मी कसलाच मनावरच घेत नाही. 2 कान दिलेत ना, इकडनं ऐकायचं तिकडनं सोडून द्यायचं, कुठे सगळ्यांचं ऐकत बसायचं. बरोबर. हे डेली लाईफ मध्ये आपण सगळेजण अनुभवत असतो, प्रश्नच नाही, कारण नाहीच मनावर घ्यायला पाहिजे. दॅट इज राईट. बट हे नक्की काय असतं माहितीये? हे असतं ब्लॉकिंग आउट. त्या इमोशन्सची जाणीव, तिचं जे बटन आहे ऑन ऑफचं, ते ऑफ करून टाकणं आपल्यासाठी. आणि हा उद्योग कोण करत असेल, कोण सांगू शकेल? हे ब्लॉकिंग आउटचं काम कोण करत असेल सांगा चॅट बॉक्स मध्ये. एनी गेसेस? माइंड? विच माइंड? लॉजिकल माइंड. परफेक्ट. आपला ब्रेन जो आहे की आपलं लॉजिकल माइंड, आपली बुद्धी, तर्क आपल्याला फुल कन्व्हिन्स करतात, आपल्याला काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींनी, बस आपण एकदम मस्त आहे, झालंय ना, होऊन गेलंय ना, कशाला आता विचार करायचा त्याचा. ही सगळी वाक्य आपण आपल्याला इतक्यांदा ऐकवतो की आपल्याला ती खरी वाटतात. पण ऍट द व्हेरी सेम टाइम, त्या क्षणाला सुद्धा तुमचे हे सगळे अवयव त्या इमोशन्सना सामोरे जात असतात. बरोबर आहे. असं जर नसेल तर ही वाक्य बोलणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये संपूर्ण ठणठणीत, निरोगी, आनंदी आयुष्य असायला, अनुभव यायला हवेत ना. ते जर येत नसतील तर कुठेतरी गडबड आहे जी मला कळत नाहीये, माझ्यापर्यंत ती पोचू दिली जात नाहीये. ओके, सो याच्या अजून थोडं डिटेल मध्ये शिरूया, थोडं खोलात शिरूया. हे 5 ठळक अवयव आहेत जे आपल्या ह्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्सना हाताळत असतात आणि त्याचे परिणाम अनुभवत असतात. याच्या खेरीज आपल्या शरीरावर नक्की कसला कसला प्रभाव कुठे कुठे होतो हे बघूया. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लुई हेच यू कॅन हील युअर लाईफ वाचलेलं असणार आहे, आय एम डॅम शुअर. आणि नसेल वाचलं ना तर खरंच ते पुस्तक मिळवून वाचा. आपलं शरीर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या इमोशन्स मध्ये होत असलेल्या
गोंधळाला केवढं सहन करत असतं हे लक्षात येतं ते पुस्तक वाचल्यानंतर. जेव्हा जेव्हा आपण अन्याय किंवा हतबलता, आपण काही करू शकत नाही, हेल्पलेसनेस फील करत असतो, तेव्हा तेव्हा थायरॉइड ही जी ग्रंथी आहे आपल्या गळ्यामध्ये असते ती अफेक्ट होते. तिच्या लेवल्स वर जातात किंवा खाली येतात. काळजी वाटत राहणं, सतत खूप काळजी वाटत राहणं आणि त्यामुळे राग येणं पण तो व्यक्त न करता येणं, ही जी सिच्युएशन, प्रचंड काळजी वाटते आणि त्या काळजीचं काही करता येत नाही म्हणून रागही येतो, पण तो एक्सप्रेस पण करता येत नाही. बघा 3 लेयर ऍड झाल्या, काळजी आहे, राग आहे आणि गप्प बसणं पण आहे, चूप बसायचंय, ते दोन्ही बाहेर नाही येऊ द्यायचंय. अशा लोकांना स्वादुपिंडाचे त्रास होतात, म्हणजे डायबिटीज होऊ शकतो किंवा स्वादुपिंडाला पॅनक्रियाजना सूज येणं हे होऊ शकतं, त्यांच्या कपॅसिटीच्या पलीकडे जातं ते. जेव्हा आपण शोक करत असतो, दुःख करत असतो, कुठल्याही प्रकारची घुसमट अनुभवत असतो, तेव्हा आपली फुफ्फुसं त्याला सफर करतात. सतत सर्दी होते, ऍलर्जी होते, जरा धूळ उडाली की शिंका यायला लागतात किंवा दमा लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, हवा बदलली की सुरू झालं. हे जे होतं ना, हे आपली फुफ्फुसं सहन करत असतात आणि त्याचं रिझन आपण सहन केलेली घुसमट असते, आपण सहन केलेले दुःख असतात. ओके. ज्यांना झालेल्या घटना, जुन्या गोष्टी किंवा भूतकाळ सहजासहजी सोडून देता येत नाही, त्यांची पचनसंस्था अफेक्ट झालेली असते, कारण पचनसंस्था तेच काम करते ना, जे उपयोगाचं नाहीये ते रिलीज करायचं असतं तिने. पण तुम्हाला जे उपयोगाचं नाहीये ते तुम्ही इमोशन्स मधनं सोडत नसाल तर तुमची पचनसंस्था डेफिनेटली बिघडते. बराच काळ सुरू असलेली निराशाजनक परिस्थिती, काहीच सुधारत नाही, किती वर्ष झाली हेच 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 सुरू आहे, अशी निराशाजनक परिस्थिती जर असेल आणि त्यामुळे येणारा राग आहे, तो राग वेगळा असेल ना, की फ्रस्ट्रेशनचा राग असतो, तो जर असेल तर आपलं लिव्हर त्यामुळे अफेक्ट होतं. ज्यांना नाही म्हणता येत नाही, बाउंड्रीजच नसतात, कोणी यांना काही सांगा ही मंडळी तयार असतात, सगळ्यांना हो म्हणतात, हे ज्यांच्या बाबतीत होतं. आणि शिवाय ज्यांच्या बाबतीमध्ये शारीरिक संबंधांचा अभाव असतो किंवा तिथे कुठेतरी कॉन्फ्लिक्ट असतो, अशा मंडळींना त्या भागाचे आजार व्हायला सुरुवात होते, त्यांच्या मूत्राशयाला किंवा पुनरुत्पादन अवयवांना त्रास व्हायला सुरुवात होते. जर स्वतःला रिजेक्ट केलेलं असेल, मलाच मी आवडत नाही, किंवा मला कोणीतरी लहानपणापासून सतत 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 हे सांगितले की तू आवडत नाहीस, तू आवडण्यासारखी नाहीयेस, तू आवडण्यासारखा नाहीयेस, तर अशा माणसांची स्किन फार बोलकी असते. आता हे जेव्हा मी सांगते ना तुम्हाला, तुमच्या डोक्यात कदाचित आजूबाजूची माणसे यायला लागतील पाहिलेली. हो बरोबर, हे जुळतंय, हो बरोबर, हे बघितलेलं आहे, येस. लक्षात घ्या, कारण तुम्ही आज इथे जे बसला आहात ना, तुम्ही हीलर म्हणून काम करता येईल काय समजून घ्यायलाच बसला आहात आणि तुमच्याकडे हेच सगळं घेऊन लोक येणार आहेत. त्यामुळे ही संगती जर लावता आली ना तर तुमचं काम अगदी सोपं होईल, बरोबर ना? ओके. ज्या लोकांना खूप जास्त स्ट्रॉंग विल पॉवर असते, अगदी म्हणजे काय म्हणू ना, क्षमते पलीकडे एकदम फुल ओढून ताणून स्वतःला खेचून गोष्टी पार पाडत असतात, किंवा अजिबातच विल पॉवर नसते, नशिबाला सरेंडर झालेले लोक जे असतात ना, माझ्या नशिबात हे असंच, माझ्या बाबतीत हे असंच, असे शब्द वापरणारे जे लोक असतात, त्या सगळ्यांना हाडं आणि सांधे यांचे आजार होतात. ओके. हे खूप ठळक ठळक घेतलंय, ह्याच्या खोलात शिरलो आपण तर खूप काही सापडण्यासारखं आहे. इथपर्यंत आय होप क्लिअर झालं असेल. हे झाले सर्वसाधारणपणे दिसणारे आजार. मी मेसेजमध्ये काही अजून गंभीर आजारांचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये कॅन्सर बद्दल मी लिहिलं होतं, ऑटो इम्युन डिसीजेस, सोरायसिस, क्लेरोसिस, असे जे म्हणजे यांची नावं सुद्धा आपल्या कदाचित आई बाबांनी लहानपणी ऐकली नसतील, आजी आजोबांनी कधी ऐकली नसतील, असं सगळं आता इतकं कॉमन झालंय की कदाचित ही म्हणजे सर्दी खोकल्याची येते तशी साथच असावी, फ्लूची येते तशी साथच असावी, इतकी कॉमन झालेत हे आजार. यांच्या बाबतीत नक्की काय होतं ते बघूया. सो आता छोटीशी एक ऍक्टिव्हिटी करू. तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किंवा स्वतःच्या मनामध्ये सुद्धा विचार करा आणि मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय की तुमच्या आजूबाजूला हे असे लोक आहेत का जे कायम आनंदी असतात. ओके, मी वाचून दाखवतेय. तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत का हे सांगा, म्हणजे आपण याची संगती कशी लावायची हे बघूया. हे कायम आनंदी दिसतात, कधीच कोणावर चिडत नाहीत आणि ते दुःखी झालेले सुद्धा तुम्हाला समजत नाही, त्यांना वाईट वाटतंय हेही त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. ही मंडळी इतरांसाठी वेळ काळ न बघता धावून जातात.
स्वतःच्या गरजा किंवा त्यांना काय होतंय त्याचा विचारही करणार नाहीत. कोणाला मदत हवी आहे म्हणजे ते स्वतःला झोकून देतील त्याच्यामध्ये. ही मंडळी कधीही नाही म्हणू शकत नाही. काहीही त्यांना सांगा, ते कसंही करून काही आटापिटा करून घडवून आणतील. तुम्हाला जे हवंय ते सगळं करून तुम्हाला मदत मिळावी यासाठी ज्याला जे जे करायचं ते सगळं करते. त्यांना नाही म्हणता येत नाही, थांबता येत नाही. नाही जमणार हे त्यांच्या तोंडून येतच नाही कधी. ही मंडळी कायम पॉझिटिव्ह असतात बरं का. कायम कुठलीही घटना झाली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक काहीतरी शोधतील आणि ते तुम्हालाही सांगतील की बघ, याचं ना हे असं पण आहे, ह्याचाही विचार कर ना जरा, असं त्यांच्या तोंडामध्ये फार कॉमनली येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा आयुष्यामध्ये एकूणच त्यांना कितीही त्रास झाला ना तरी ते स्वतःला बदलायला तयार नसतात. जे आहे ते तसंच सुरू ठेवतात. ओके. आता मला हेही सांगा, अगदी प्रामाणिकपणे सांगा, की हे सगळं किंवा ह्यातलं काहीतरी असलेली व्यक्ती तुम्हाला रोज आरशात सुद्धा दिसते का? मीच आहे ती व्यक्ती असं किती जणांना वाटतंय? लक्षात येतंय? ओके. आता हे सगळं चांगलं आहे का वाईट आहे? आतापर्यंत असं वाटत होतं की हेच करायचं असतं. आपण माणसं आहोत ना, आपण एकमेकांना हेल्प करायची, आपण दुसऱ्यांसाठी आयुष्य काय म्हणू द्यायचं, जे काय म्हणाल ते दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हेच तर काम असतं आपलं. या सगळ्याची संगती. येस, व्हेरी गुड. सेल्फ रिअलायझेशन, मोमेंट ऑफ सेल्फ रिअलायझेशन. ओके. या सगळ्याची संगती आणि या सगळ्याचं प्रोसेसिंग आपलं शरीर कसं करतं आणि ऍक्च्युली एनर्जी लेवलला ह्याचं काय होत असतं ते समजून घेऊया. ही मंडळी जी कायमच आनंदी दिसतात, कोणावरही चिडत नाही, दुःख झालेलं दिसत नाही, त्यांच्या बाबतीत त्यांनी स्वतःच्या भावना दाबून ठेवलेल्या असतात. माझ्या डोळ्यात पाणी येता कामा नये, माझं दुःख माझ्यापाशी, दुसऱ्यांवर कशाला चिडायचं, या सगळ्या विचारांच्या पायी त्यांनी स्वतःच्या भावना कुठेच बाहेर येऊ दिलेल्या नसतात. कारण ती सवय पडते, अंगवळणी पडतं ते. त्यांचा असा कोपराच नसतो जिथे हे सगळं वाटेल तसं बोलून मोकळं होतं. ओके. सो इमोशन्स सगळ्या दाबून ठेवलेल्या असतात. जी मंडळी वेळ काळ स्वतःच्या गरजा किंवा स्वतःला जमतंय नाही जमतंय हे बघू शकत नाहीत, त्यांना स्वतःच्या मर्यादा लक्षात नसतात. सगळ्यांना सगळं जमतं, पॉसिबल आहे? प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला सगळं जमेलच असं कसं होईल? कुठेतरी थांबावं लागणार हे या लोकांना समजत नाही. त्यांना त्यांच्या मर्यादा लक्षातच येत नाही. हे माझ्या कपॅसिटीच्या बाहेर आहे, मला नाही जमणार हे त्यांना म्हणता येत नाही. आकाश पाताळ एक करतील पण हे रिअलायझेशन त्यांना होत नाही की नाही, थांबूया, नाही जमत आहे हे. ओके. दुसरी एक गोष्ट अशी असते की मनातनं माहित पण असतं हो आपल्याला नाही जमणार आहे, पण त्याचा ऍक्सेप्टन्स नसतो. असं म्हणायचं कसं नाही जमणार आहे, प्रयत्न करून बघूया ना, राईट? तिथेही स्वतःला ताणत राहतात. सतत सगळ्यात सकारात्मक शोधणारी जी कोणी जमात आहे ना ती तर सध्या सोशल मीडियामुळे घरोघरी झालेली आहे. गुड मॉर्निंगच्या मेसेज पासून गुड नाईटच्या मेसेज पर्यंत रोज आपल्याला ते डोस पाजत असतात. त्याला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतात. ओके. इट इज टॉक्सिक. विषारी पॉझिटिव्हिटी आहे ही. का विषारी आहे? बिकॉज जसं काळं आहे तसं पांढरं पण असणार, जर उजेड आहे तर अंधारही असणार. नेचर इज नेव्हर टेलिंग यू. ओके. सो जर बॅलन्स मेंटेन करायचं आहे तर चांगल्या गोष्टी होत आहेत तशा वाईट गोष्टी पण असणार आहेत. चांगली माणसं आहेत तसं वाईट माणूसही असेल. फॉर दॅट मॅटर एकाच माणसामध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा पण असूच शकतो. पण ह्यांचा हट्ट काय असतो, नाही नाही आपण कोणाला वाईट म्हणायचं नाही, जे वाईट दिसतंय त्यालाही वाईट म्हणायचं नाही. म्हणजे रावण आला तरी त्याचं सुद्धा कौतुक करतील हे असे लोक आहेत. दिस इज टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. वाय टॉक्सिक? कारण त्यांचं पूर्ण दुर्लक्ष होतं नकारात्मक गोष्टींकडे आणि त्यामुळे स्वतःला जे प्रोटेक्ट करायला हवं ना वेळीच, ते ह्यांच्याकडनं होऊ शकत नाही. आणि हे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सतत हे फीड करत राहतात, कन्फ्युजन क्रिएट करत राहतात. पटतंय? अग्री? येस. आणि कितीही त्रास झाला तरी यापैकी काहीही बदलायचं नसते यांना. स्वभावात लवचिकता नसते, रिजिड असतात. किती खरं तर ही माणसं आता आता उलट करून बघा हा,
हा असा स्वभाव ज्या लोकांचा असतो त्यांना त्यांच्या आजूबाजूचे लोक किती प्रेज करतात, किती कौतुक करतात. जगन्मित्र आहे हा माणूस, असा शब्द बोलला जातो यांच्याबद्दल. त्याला काहीही सांगू तो करणार म्हणजे करणार. त्यांच्याबद्दल ओव्हरऑल ओपिनियन फार चांगलं असतं, पण ते स्वतःशी सगळ्यात जास्त वाईट वागत असतात. ओके, माझे शब्द काही वेळेला किंवा कदाचित आज तुम्ही पहिल्यांदा जर ऐकत असाल तर कठोर वाटतील, पण डेफिनेटली इट इज द ट्रूथ की ही माणसं स्वतःशी कधीच प्रेमाने वागत नाहीत, गृहीत धरले जातात. करणारच रे, सांग याला तू, हे होतं यांच्या बाबतीत. आणि त्यांना त्याची सवय इतकी पडते, काही वेळेला त्याची मजा सुद्धा येत असते, होणारे त्रास त्यापुढे विसरले जातात. स्वभावात लवचिकता नसते. तुम्ही यांना सांगायला गेलात ना की अगं बास कर, अरे बास कर, नको आता हे असं सगळं करत राहू, दे विल नॉट लिसन टू यू. हो हो म्हणतील, कारण त्यांनाही त्याचा त्रास होत असतोच. तोंडावर हो म्हणतील, प्रयत्नही करतील, पण त्यांच्याच्याने ते होत नाही, कारण प्रचंड रिजिडिटी आलेली असते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, ओव्हर द इयर्स. प्रचंड रिजिडिटी आलेली असते. म्हणजे एका वाक्यात ह्यांचं एक्सप्लेनेशन कसं द्यायचं माहितीये? जे जसं आहे तसंच्या तसं स्वच्छ नजरेने मान्य करणं यांना अवघड जातं. क्लिअर? जेव्हा या एक्स्ट्रीमला लोक जातात ना, या एक्स्ट्रीमला जेव्हा कुठलीही व्यक्ती जाते, तेव्हा तिचं शरीर डेफिनेटली बंड करून उठतं. म्हणजे सगळ्या प्रकारे आधीच्या स्लाइडमध्ये तुम्ही जे बघितलं की पाचही अवयवांना थोड्या थोड्या सिम्पटम्स देऊन झाले, त्रास होतोय हे सजेस्ट करून झालं, सुधरत नाहीये, त्या उलट अजून वाढतच चाललंय. ही फेज जेव्हा येते तेव्हा त्यांचं शरीर टोटल बंड करून उठतं, आणि त्यावेळेला तुमचं शरीर किंवा या व्यक्तीचं शरीर हे अशा मोठ्या गंभीर आजारांना मॅनिफेस्ट करायला लागतं. ओके, कारण त्याच्याकडे उपाय उरलेला नसतो. कुठल्या तरी प्रकारे हे सगळं थांबव, नाहीतर आय एम नॉट प्लेइंग इन युअर टीम, हा स्वच्छ मेसेज असतो तुमच्या शरीराचा जेव्हा हे असे आजार आपल्याला होतात. ही प्रोसेस कशी होते ते बघू. सो जेव्हा जे जसं आहे हे मान्य केलं जात नाही, तेव्हा भावना दाबून टाकलेल्या असतात, सगळ्या भावना. ओके, त्यांचा आनंद पण कळत नाही, दुःखही कळत नाही, संतापही कळत नाही, काहीच कळत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना सतत दाबत राहता, ओके, रिपीटेडली तुमच्या भावनांना अड्रेस करणं बंद करता, रिपीटेडली तुम्ही तुमच्या इमोशन्सना अड्रेस करत नाही, समजूनच घेत नाही, त्यांना काय म्हणू ना मोकळं होऊ देत नाही, तेव्हा तुमची प्रतिकार शक्ती तुमच्या अगेन्स्ट जाते, ती दाबून टाकली जाते. तुमची इम्युनिटी सिस्टम जी असते तिच्यावर याचा प्रचंड परिणाम होत असतो, कारण प्रत्येक पेशीमध्ये या भावना सगळ्या साठत जातात, हे सगळं साठत जातं, आणि तुमची जी इम्युनिटी आहे ती संपायला सुरुवात होते. जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्यामध्ये ह्या 3 गोष्टी होतात. जी ईज असते ती डिसईज होते, जी ऑर्डर असते ती डिसऑर्डर होते, जो कम्फर्ट असतो त्याच्या जागी डिस्कम्फर्ट येतो. लक्षात येतंय किती सोपं आहे हे समजून घ्यायला? डिसीजेस, डिसऑर्डर्स, डिस्कम्फर्ट्स हे केव्हा येतात? जेव्हा आपणच स्वतःशी डिस्कनेक्टेड होतो. क्लिअर? येस? म्हणजे नक्की काय होतं? प्रत्यक्ष आयुष्यात याचे कसे परिणाम दिसून येतात? तर तुमच्या हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन, स्पिरिच्युअलिटी, कम्युनिकेशन या सगळ्या गोष्टींमध्ये असंतुलन येतं. कुठलीच बाजू धड राहत नाही, किंवा ह्यातली एक बाजू तर डेफिनेटली गडबडते, आणि हळूहळू हळू बाकीच्या सुद्धा अफेक्ट व्हायला लागतात. ओके, हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन आपल्या आयुष्यात महत्वाचे असतात, बिकॉज या 4 पिलर्स वरती आपलं आयुष्य छान मजेत जाणार आहे का नाही हे ठरत असतं, म्हणून यांचा उल्लेख केलाय. पण ओव्हरऑल बघितलं तर पूर्ण आयुष्याचं जे काही बॅलन्स आहे तो सगळा गडगडतो. हे सगळं जर बदलायचं असेल तर आपल्या पूर्ण जगण्याचा कंट्रोल जो लॉजिकल आणि सबकॉन्शियस माइंडनी घेतलेला आहे, आणि जे आपल्याला सतत सांगत राहते की नाही नाही सगळं ठीक आहे, नाही नाही इट्स ऍब्सोल्युटली ओके, नाही नाही तू मस्त मॅनेज करते आयुष्य, तू मस्त मॅनेज करतोय आयुष्य, हे आपल्याला कन्व्हिन्स करणारं लॉजिकल माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, यांची जी टीम आहे ना, त्यांच्याकडनं तो कंट्रोल काढून घेऊन आपल्या सोलकडे पुन्हा दिला पाहिजे. हे सगळं जर उलट करायचं असेल तर आपल्या ड्रायव्हर सीट मध्ये आपला सोल परत आणून बसवला पाहिजे. इफ यू डू दॅट,
ज्या ज्या साचून राहिलेल्या भावना आहेत, ज्या पूर्ण शरीरामध्ये ठिकठिकाणी, आत्ताही कुठे ना कुठे दुखतंय, आत्ताही कुठे ना कुठे पेन होतंय, रग लागतीये, जाणवतंय, काहीच कारण नाहीये, पण हे दुखणं किती वर्ष मी वागवते माहिती नाही. ओके, ही सगळी जी आहेत ही साचून राहिलेली भावनांची लक्षणं आहेत. त्या सगळ्या फ्री अप करणं, त्यांना सगळ्यांना सोडून देणं, त्यांचा उपयोग नसतो आपल्याला धरून ठेवलेल्या असल्या तरी सुद्धा. या सगळ्या उद्योगामुळे, उपद्व्यापामुळे जे वागण्यातले पॅटर्न तयार झाले ते बदलणं, आणि ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली त्या आधी आपण कसे होतो त्या स्टेजला जाऊन पोचणं, एवढं सगळं करावं लागेल. तर आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा ऑर्डर येईल, ईज येईल, कम्फर्ट येईल आणि कनेक्शन प्रस्थापित होईल. किती सोपं वाटतंय बोलायला ना? करायला सांगू? करा आता उद्यापासून हे. आपलं आपल्याला नाहीच जमणार, कारण आपल्याकडे हे टेक्निक नाही लॉजिकल माइंडला गप्प करायचं. मेडिटेशन करणाऱ्या माणसांना हा हमखास अनुभव असणार आहे. बसलात की चालू, गडबड गडबड नाही जमणार. व्हेरी व्हेरी ब्युटिफुल ऍक्सेप्टन्स अनुपमा. दॅट्स व्हॉट वी नीड. लॉजिकल माइंडला गप्प करणं हे टेक्निकच आपल्याकडे नाही. का नाहीये? कारण लॉजिकल माइंडचाच ऍक्सेस आहे आपल्याला, त्याच्या पलीकडच्या गोष्टींचा ऍक्सेसच बंद झालाय. वी डोंट नो हाऊ टू रीच अँड हाऊ टू आस्क हेल्प, राईट? सो ते जर कनेक्शन, तो जर कनेक्ट अशक्य होतं ऍब्सल्युटली, नाहीच जमत. लॉजिकल माइंड, बरं हिलिंगच्या सारख्या प्रोफेशन मध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्यापैकी खूप जणांना हे माहिती, मी नेहमी सांगत असते, लॉजिक बाजू में रखो तो मॅजिक मिलेगा. लॉजिकला बाजूला ठेवा तर मॅजिक येणार आयुष्यात. महिनोन महिने काम केल्यानंतर सुद्धा ना अगदी 2%, 5%, 10% अवेअरनेस फक्त येतो. लॉजिकल माइंड गप्प काही होत नाही, त्याचा धंदा चालूच राहतो, त्याचं मीटर डाऊन आहे. आहे तशी पण मंडळी जी आत्ता पण हिलिंग शिकलेली आहे, करतायत, पण लॉजिकल माइंडचा तर्क प्रत्येक वेळेला आडवा येतोच येतो. हे सगळं जर इझिली करायचं असेल तर आपल्याला हिलिंग शिकून घ्यायला लागतं आणि हिलिंगचा मार्ग निवडावा लागतो. एक खूप छान गोष्ट काय झाली माहितीये का गेल्या काही वर्षांमध्ये, की हिलिंग असं काहीतरी एक बुवा असतं, एवढं तरी आता बहुतेक जणांना माहीत झालंय. हिलिंग म्हणजे काय इथपासून सुरुवात करायची गरज पडत नाही. ऍटलिस्ट हा शब्द किंवा असं काहीतरी असतं, काही लोक यामध्ये काम करतात आणि ऍट टाइम्स त्यांना रिझल्ट आलेले पण वाचायला मिळतात, एवढं तरी आता माहीत झालंय. तरी सुद्धा नक्की बघूया की हिलिंग मध्ये काय काय असतं. हिलिंग करतो म्हणजे काय काय आपण करतो. तर आपलं भावनिक हिलिंग होतं, ज्या इमोशन्स साठून राहिलेल्या आहेत त्यांचं हिलिंग होतं, त्याचबरोबर आपल्या शारीरिक आजारांचं सुद्धा हिलिंग होतं. तिसरी गोष्ट हिलिंग मध्ये जी होते ती म्हणजे कॉर्ड कटिंग. आपण इतक्या गोष्टींशी, इतक्या घटनांशी, इतक्या व्यक्तींशी मनाने पण जोडून राहिलेलो आहोत आज सुद्धा. 17,000 वर्षापूर्वी कोणतरी भांडून गेला त्याची आठवण आज पण येते. तर त्याच्याशी सेम असलेलं नाव ऐकलं कुठेतरी तरी सुद्धा ती आठवण येते. येते बरोबर. सोशल मीडियामुळे हिलिंग बद्दल वाचले, एक्झॅक्टली तेच म्हटलं, थँक्स टू सोशल मीडिया की माहीत झालंय. सो कॉर्ड कटिंग का गरजेचं असतं? कॉर्ड कटिंग हे तर जे मी म्हणते हे छोट्या छोट्या म्हणजे फार महत्वाच्या नसलेल्या घटनांबद्दलचं म्हणाले, एक्झाम्पल जे दिलं ते. पण अशा कॉर्ड्स आपल्या आपल्या कार्मिक रिलेशन्स बद्दल पण असतात. ओके, कार्मिक रिलेशन्स म्हणजे कोण कोण? आपले आई वडील, आपली मुलं, आपली भावंड आणि आपला जोडीदार. ओके, आई वडील, मुलं, मागची पिढी, नंतरची पिढी आणि बाजूची पिढी म्हणजे आपली भावंड आणि आपला जोडीदार जे आपल्याच पिढीतले. अशा 3 पिढ्यांशी आपल्या कॉर्ड्स कनेक्टेड असतात, कार्मिक कॉर्ड्स कनेक्टेड असतात. हिलिंग जेव्हा आपण करतो तेव्हा हे कॉर्ड कटिंग व्हायला सुरुवात होते. आणि चौथी गोष्ट हिलिंग मध्ये जी होते ती म्हणजे आपल्या पूर्वजन्मात केलेल्या गोष्टींचं हिलिंग. ओके, जे जे आपण एवढ्या जन्मांमध्ये अनुभवत आलेलो आहोत आणि धरून ठेवलंय आणि तेच पुढे, ज्याला कर्माचा सिद्धांत म्हणा किंवा बहुतेक वेगवेगळ्या मोडॅलिटीज मध्ये ना ह्याला वेगवेगळे शब्द आहेत, पण फंडा तोच आहे की आधीच्या जन्मांमध्ये मी जे जे केलंय ते कुठे ना कुठेतरी मला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, ओके, ऍक्शन घेतली त्यावेळेला मी, तर त्याचा कॉन्सिक्वेन्स मला आयदर तेव्हाच्या तेव्हा अनुभवायला मिळेल किंवा नंतर. मी जर आंब्याचं झाड लावलं असेल तर मला 3 वर्ष थांबावं लागेल आणि मी मोहरी पेरली असेल तर 15 दिवसात उगवून येईल.
कर्माचा न्याय हा एवढाच साधा सोपा आहे. खूपदा आपल्याला असं वाटतं की अरे इतके वाईट वागतात तरी आमच्या बाबतीमध्ये का बरं, यांना शिक्षा कधी होणार. तर त्यांनी आंब्याचं झाड लावलेले, पण त्यांना जेव्हा शिक्षा मिळणार तेव्हा ती तेवढ्या पटीत मिळणार. आणि ज्याला लगेचच्या लगेच शिक्षा मिळते किंवा लगेचच्या लगेच त्याचं कर्म क्लिअर होतं ना, बी हॅपी, संपला एक हिशोब संपला, खुश व्हा. ओके, पण हिशोब सगळ्यांना जे पेरलं ते उगवणार एवढी गॅरंटी, उगवण्याचा ड्युरेशन वेगळं वेगळं असूच शकतं. ओके, सो हिलिंग जेव्हा आपण करतो तेव्हा या 4 गोष्टी प्रामुख्याने होतात. काय काय होतात तर तुमचं भावनिक हिलिंग होतं, म्हणजे इमोशन्स डिक्लटर झाल्या. शारीरिक हिलिंग होतं, म्हणजे जे 5 ऑर्गन्स आणि त्याच्यानंतरच्या स्लाइडवर जे जे आजार आपण बोललो त्यांचं हिलिंग व्हायला सुरुवात होते. कॉर्ड कटिंग होतं, जेणेकरून तुमचे संबंध सुधारतात, तुमच्या रिलेशनशिप वरती त्याचा परिणाम होतो. आणि कार्मिक हिलिंग जेव्हा होतं, तुमचं पूर्वजन्मांच्या दोषांचं हिलिंग जेव्हा होतं, तेव्हा तुमचे उरलेले एरिया जे आहेत, वेल्थ आहे, रिलेशन आहे, प्रोफेशन आहे, यामध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. लक्षात येत आहे. हिलिंग बद्दल एक गैरसमज खूप जणांच्या मनात हा असतो की हिलिंग हे फक्त स्पिरिच्युअलिटीसाठी आहे, मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, ज्यांना त्या मार्गामध्ये जायचंय त्यांच्यासाठी हिलिंग आहे. नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, यातला धर्म आणि मोक्ष हे दोनच्या मध्ये जे आहे ना, अर्थ आणि काम, अर्थ म्हणजे एबिलिटी, जे जे हवंय ते मिळवण्याची एबिलिटी, आणि काम म्हणजे जे मिळवायचं आहे त्या सगळ्या इच्छा, याच्यासाठी सुद्धा हिलिंग तुम्हाला मदत करत असते. क्लिअर सो फार? एकदम पक्का पक्का? सुपर. आपण हे कसं करणार आहोत, आणि जे मुख्यतः गंभीर आजार जे मी म्हटले त्यांच्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह अशी मेथड कोणती आहे? आपला हा सगळा विषय सुरू झाला तोच मुळी असे आजार जे अनाकलनीय आहेत, ज्यांची मुळं शोधता येत नाहीत, आणि ज्यांना बरं कसं करायचं हे कदाचित मॉडर्न सायन्सला अद्याप समजलेलं नाही, प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्यासाठी हिलिंग काय करू शकतं यासाठी आहे. म्हणून अशा 2च मोडॅलिटीज बद्दल आपण बोलणार आहोत, ज्या ह्या गोष्टीसाठी खूप इंटेन्स रिझल्ट क्रिएट करू शकतात. लक्षात घ्या, करू शकतात, बिकॉज तिथे त्या सोलचा पण चॉईस मॅटर करत असतो. त्यातली पहिली मोडॅलिटी आहे ती म्हणजे ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स. ऍक्सेस बार्स किंवा ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स असंही म्हटलं जातं. आपल्या शरीराच्या वरच्या भागात, म्हणजे खांद्याच्या वरच्या भागात वेगवेगळे पॉइंट्स आहेत, ज्यांना अगदी हलक्या हाताने टच करून, म्हणजे आपण आपल्या डोळ्यावर जर हात ठेवला, ओके, तुम्हाला सांगितलं मी डोळ्यावर हात ठेवा, तर किती हलका हात ठेवाल? दाबणार नाही ना, अगदी हलका, म्हणजे अॅक्युप्रेशर वगैरे सारखं सुद्धा प्रेशर द्यायचं नाही. जितकं आपण आपल्या डोळ्यावर हलक्या हाताने प्रेस टच करू, तेवढ्या हलक्या हाताने ते 32 पॉइंट जे आहेत ते टच करायचे असतात फक्त. इट इज नॉट प्रेशर थेरपी, इट इज टच थेरपी. ओके, या 32 पॉइंट्सना टच करून हिलिंग देणं, त्या त्या पॉइंट्स मध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिलीज करणं, आणि त्या योगे हे जे सगळे गंभीर आजार आहेत ना, कारण काय होतं ना की हे या आजारांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांची मुळं कुठे कुठे पसरलेली आहेत हे शोधून काढणं अशक्य आहे. लॉजिकल ब्रेनिंगच्या कपॅसिटी पलीकडचं आहे, त्याला कॉम्प्रिहेंडच होणार नाहीये ते, आणि म्हणून त्यांची उत्तरं अजून मॉडर्न सायन्सकडे आली नाहीत, कारण त्यांचा सगळा बेस हा लॉजिकल ब्रेन वरती आधारित आहे. दे डोंट बिलीव्ह इन एनर्जी वर्क. आता आता त्यांना ते कुठेतरी जाणवायला लागले की हो, सायकोसोमॅटिक आजार म्हणून काही असतं. 90% आता फार रिसेंटली हे ऍक्सेप्ट केले मॉडर्न सायन्सने की 90% आजार हे सायकोसोमॅटिक असतात, सायकोलॉजिकल असतात. एनर्जी वर्क मध्ये काम करणारे लोक माझ्यासारखे तुम्हाला सांगतील 98% आजार हे त्यातलेच असतात. इकडे आपल्या सगळ्या इमोशन्स मध्येच गडबड असते. 98%, नो एक्झॅजरेशन. ओके, सो या 32 पॉइंट्सना टच करून, आता या 32 पॉइंट्स मध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये कम्युनिकेशनचा पॉइंट आहे, मनीचा पॉइंट आहे, क्रिएटिव्हिटीचा पॉइंट आहे, संबंध, कम्युनिकेशन जसं म्हटलं तसं कनेक्शन्स त्याचा पॉइंट आहे, ग्रॅटिट्यूडचा पॉइंट आहे. खूप खूप म्हणजे आयुष्यातला कुठलाही भाग असा नाही जो या 32 पॉइंटच्या बाहेर असेल. त्यासोबतच याच्यामध्ये कार्मिक हिलिंगचा पण पॉइंट आहे, ज्याला इम्प्लांट्स असं म्हटलं जातं. ऍक्सेस बार्स मध्ये त्याला इम्प्लांट्स असा शब्द आहे. इम्प्लांट्स म्हणजे तुमच्यामध्ये पेरलेली बीज, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्यामध्ये दुसऱ्या कोणी नाही, आपणच पेरून घेतलेली, मागे केव्हा तरी पूर्वीच्या जन्मांमध्ये पेरलेली बीज. ओके, सो इम्प्लांट्स म्हणजे कर्म सुद्धा हील करण्यासाठीचा त्याच्यामध्ये पॉइंट आहे.
ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स हे तुमच्यासाठी एवढं सगळं क्लिअर करू शकतात. दुसरी जी मोडॅलिटी आहे ती आहे होओपोनोपोनो. होओपोनोपोनो बद्दल इतकं कन्फ्युजिंग कंटेंट युट्यूबला सापडतं की पैसा येत नाहीये ना, तर नोट हातामध्ये घ्या आणि त्याला होओपोनोपोनो म्हणा. तुमच्याशी कोणतरी भांडतंय ना, तर त्याला डोळ्यापुढे आणा आणि त्याला म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू. नो, इट इज नॉट लाईक दॅट. त्यातनं तुमची कर्म कशी हील होणार? त्याला सॉरी कशासाठी म्हणायचंय? चूक त्याची नाहीच जर झाली किंवा तो सॉरी म्हणत पण नाहीये, तो म्हणतही नाही माझी माफी माग, मी तुला माफी करतो, तुला माफ करतो. सो होओपोनोपोनो हे सुद्धा स्वतःची कर्म नील करण्याचं डिस्टन्स हिलिंगचं एक टूल आहे. खूप भन्नाट विषय आहे होओपोनोपोनो. आपण त्याच्याबद्दल थोडं जेवढं जमेल तेवढं सविस्तर आज बोलू. आणि ज्यांनी परवा ज्यांनी वेबिनार अटेंड केलंय त्यांनी ऑलरेडी ऐकलेलं असेल आणि त्याचा उरलेला जो भाग मी अजून अपलोड केलेला नाहीये तो मी अपलोड करणार आहे, माझ्या लक्षात आहे. पण की गेले 2-3 दिवस थोडी गडबड, वेगळीच प्रायोरिटी आल्यामुळे ते शक्य नाही झालेलं, पण मी ते नक्की करेन. सो ह्या दोनच मोडॅलिटी का? ओके, हिलिंग मोडॅलिटी तर एवढे आहेत, तर ह्या दोनच का? कॅन्सर सारख्या आजाराबद्दल आपण जेव्हा बोलतो, ऑटो इम्युन डिसीजेस बद्दल जेव्हा बोलतो, ॲलर्जी यांच्याबद्दल जेव्हा बोलतो ना, तेव्हा एक एक दिवस सुद्धा या आजारांसोबत घालवणं इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, ज्यांनी असे पेशंट्स बऱ्याच जणांनी लिहिले की किमान 3 तरी लोक आहेत माझ्या परिचयाचे. आपल्या सगळ्या जेवढे 2-3 ग्रुप्स वरती मी पोल घेतला ना, आपल्या आता जिथे आहात किती जण आहात, 33-40 जण आपण आहोत इकडे. काही जण रेकॉर्डिंग बघणार आहेत, हो रेकॉर्डिंग देणार आहे. सो जे रेकॉर्डिंग बघणार आहेत, आपल्या सगळ्यांच्या परिचयातच फक्त मिळून जवळजवळ 100 माणसं या कॅन्सर सारख्या आजाराशी झगडत आहेत. अशी किती असतील, बरोबर? सो एक एक दिवस या आजारासोबत घालवणं ना फार अवघड असतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी ऐकून बघून एव्हाना समजून घेतलेलं आहे. ऍक्सेस कॉन्शियसनेस किंवा होओपोनोपोनो या दोन मोडॅलिटीज माझ्या अनुभवानुसार सगळ्यात जास्त इंटेन्स आणि सगळ्यात फास्ट रिझल्ट द्यायला मदत करू शकतात. लक्षात घ्या, मदत करू शकतात. ओके, अगेन प्रत्येक सोलचा चॉईस आहेच, पण त्या सोलला भानावर आणणं आणि त्याला मुळात ह्या हायर सोलशी कनेक्ट करणं, लॉजिकल माइंडच्या कचाट्यातून सोडवून त्याला वरच्या हायर सोलशी, सुपर कॉन्शियस माइंडशी कनेक्ट करण्यासाठी सगळ्यात बुलेट ट्रेन जी असेल ना, किंवा फायटर जेटच्या स्पीडने जाणाऱ्या ज्या मोडॅलिटीज आहेत त्या ह्या दोन आहेत. ओके, आणि अजून त्याच्याबद्दल मी जेव्हा बोलीन तेव्हा तुम्हाला, की आपण शेवटी प्रश्नोत्तरे घेऊ, तेव्हा अजून स्पष्ट होईल की मी असं का म्हणते, हे एवढं फास्ट कसं काम करतं. ओके, म्हणजे नक्की काय करणार, जसं मी म्हटलं तसं की लॉजिकल माइंडच्या कचाट्यातनं बॉडीला सोडवायचं आणि सोलशी पुन्हा रिकनेक्ट व्हायला मदत करायची. ओके, हे ऑलरेडी इनबिल्ट सेटिंग आहेच, प्रत्येकात आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये, त्याला माहित असो नसो, त्याचा विश्वास असो नसो, काही असलं तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सेटिंग आहे. ते बिघडलंय फक्त, आणि म्हणून मशीन माल फंक्शन करतंय. सो ते सेटिंग रिसेट करणं हे या दोन मोडॅलिटीज करतात. आणि त्यातनं अचीव काय करणार आपण, किंवा त्याचे उपयोग काय काय आहेत, तर ह्या दोन मोडॅलिटीजच्या कॉम्बिनेशन मधून आपण मानसिक आणि शारीरिक आरोग्य तर अचीव करतोच. आपली वेल्थ फ्रिक्वेन्सी, आपले रिलेशन्स आणि आपला जो काही व्यवसाय असेल, आपलं जे ऑक्युपेशन आहे, या सगळ्यावरती यातनं उत्तरं मिळायला सुरुवात होते. रातोरात होते का? आय एम शुअर इथे हा प्रश्न असा कोणी विचारणार नाहीये की एक सेशन घेतलं की सगळं जिंगालाला होणार का. नाही होत असं काही, खूप काही निस्तरायचं असतं. इट्स अ प्रोसेस. ओके, पण येस, डेफिनेटली या सगळ्यावर उपाय मिळायला तर सुरुवात होते. पूर्वजन्मांचं हिलिंग होतं, जसं मी म्हटलं तसं ऍक्सेस कॉन्शियसनेस मध्ये इम्प्लांट्स हा बँड आहे, आणि होओपोनोपोनो तर कर्मांचं क्लिनिंग करणं हीच मोडॅलिटी आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी सगळ्या हिलिंग मोडॅलिटीज बद्दल असते ती इथे सुद्धा आहे, की जो कोणी हिलिंग घेणार आहे, तुमच्या समोर जो कोणी, तुमच्या नात्यातलं कोणी असेल किंवा तुमच्या जवळपासचं कोणी असेल जे या आजारांसाठी तुमच्यापर्यंत पोहोचलंय आणि तुम्ही त्यांना सेशन्स देणार आहात, ही दोन्ही मोडॅलिटीज त्यांच्यासाठी वापरणार आहात, तुम्ही त्यांच्यासाठी वापरता, त्याच्याबरोबर स्वतःचं पण हिलिंग होतं, स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रगती व्हायला सुरुवात होते.
सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना आणि प्राण्यांना सुद्धा या दोन्ही मोडॅलिटीज चालतात. येस, आपण प्राण्यांना सुद्धा या दोन्ही मोडॅलिटीजच्या मदतीने हील करू शकतो. कोणाकोणाला देऊ शकता या दोन्ही मोडॅलिटीज? तर अगदी लहान मुलं जी आहेत 5-7 वर्षाची, होपोनोपोनो तर अगदी 0 वयाच्या बाळापासून ते सगळ्यांना चालेल. ऍक्सेस कॉन्शियसनेस हे साधारणतः मी सजेस्ट करते की 8-9 वर्षाच्या पुढच्या मुलांना द्या, बिकॉज ती शांत बसू शकतात ते हिलिंग रिसीव्ह करण्यासाठी, कारण ती टच थेरपी आहे. गर्भवती स्त्रियांना देऊ शकतो, प्रेग्नंट लेडीज ज्या आहेत त्यांना देऊ शकता, तुम्ही जर कॉन्फिडंट असाल आणि प्रॅक्टिस पुरेशी झालेली असेल तर. अतिशय आजारी असलेले पेशंट किंवा बेडरिडन पेशंट आहेत, ज्यांना स्वतः काही करता येत नाही, किंवा कोमामध्ये गेलेले पेशंट आहेत, अल्झायमर्स, डिमेन्शिया सारखे आजार असलेले पेशंट आहेत, जे ऑलमोस्ट वीकेंडचे पार्किन्सनचे पेशंट्स असतात, असे जे जे आजार आहेत ज्यांना ना सरसकट बघायला गेलं तर उपचार यातनं तुम्ही बाहेर पडाल हे कोणीच सांगत नाही, असे जे जे आजार आहेत ना, त्या सगळ्या मंडळींना सुद्धा आपण या दोन्ही मोडॅलिटीजची मदत करून सोल पर्यंत जायला आणि स्वतःच हिलिंग घडवून आणायला मदत करू शकतो. क्लिअर? ह्या कोर्सेस बद्दल जर सांगायचं झालं, त्यांचे फायदे काय आहेत ते सांगितले. या कोर्सेस बद्दल सांगायचं झालं तर हे दोन्हीही प्रॅक्टिशनर कोर्सेस आहेत, म्हणजे हे पूर्ण केल्यानंतर तुम्ही प्रोफेशनली क्लायंट सुद्धा घेऊ शकाल. तुम्ही स्वतःची प्रॉपर जाहिरात करून मी ही प्रॅक्टिस करते आणि मी तुमची या प्रकारे मदत करू शकेन हे लोकांना सांगू शकता. तुम्हाला अर्थातच माझे कोर्सेस जेवढ्या लोकांनी केले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो, ग्रुपवर जेवढे प्रश्न विचारले जातात ते सगळे आन्सर होतातच. फॉर दॅट मॅटर बरीचशी मंडळी पर्सनली पण रीच आउट करतात, पण शक्यतो ग्रुपवरचा सपोर्ट जो असतो तो खूप उपयोगी असतो. माझी इनफॅक्ट तक्रार असते की माझे स्टुडंट्स त्याचा पुरेपूर वापर करून घेत नाही. माझ्याकडून तो फुल सपोर्ट असणार आहेच. हे शिकण्यासाठी कोणतंही प्री रेक्विजिट नाही. मी शिकू शकेन का, मला जमेल का, इच्छा असेल तर नक्की जमेल. एवढी एकच अट आहे की इच्छा हवी. हो, मला हे शिकायचंय, मला हे करायचंय. रिमेंबर, आपण पहिल्यांदा 4 जी कारणं घेतली त्यातलं जर तिसरं आणि चौथं तुमचं कारण असेल ना, तर हे तुम्हाला नक्की जमणार आहे. ओके, दॅट इज द रिझन तुम्ही आज या वेबिनार मध्ये आहात. फॉर दॅट मॅटर याला इंटेन्शन ठेवावं लागत नाही, याला अट्युनमेंट द्यावी लागत नाही, कोणत्याही प्रकारची दीक्षा नसते. त्यामुळे शिकणं आणि ते वापरायला सुरुवात करणं इतकंच आहे. सो आता शिकायचं जर असेल तर व्हॉट नेक्स्ट स्टेप काय आहे पुढची, हे फायदे सगळे समजले, त्यातनं अचीव काय करू शकतो समजलं, त्याच्यासाठी त्याची गरज असलेली माणसं पण डोक्यात येत आहेत, नावही डोक्यात आलेत की हो हे सगळं त्यांना गरजेचं आहे. तर ऍक्सेस बार्स हा क्लास हा ऑफलाईनच होतो, हा ऑनलाईन होत नाही, कारण टच थेरपी आहे. सो तुमच्याकडनं ते करून घेतलं जातं. जेव्हा आपण ऍक्च्युअली क्लासमध्ये बसतो ना, तेव्हा पूर्ण दिवसभराचा 8 तासाचा क्लास असतो. त्यातले 4 तास तुम्हाला काही टूल्स शिकवली जातात, कारण प्रत्येक वेळेला ये बार्स रन करते हे म्हणणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्हाला इतर काही टूल्स सुद्धा शिकवली जातात. ती टूल्स तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता, इतरांसाठी वापरू शकता, आणि त्यासोबत ऍक्च्युअली बार्स कसे रन करायचे हे तुम्हाला तुमच्याकडनं करून घेतलं जातं. ओके, ज्यांनी बार सेशन घेतलेलं आहे त्यांना मी काय म्हणते हे माहितीये. ज्यांनी बार सेशन नाही घेतलेलं आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. सेशन मध्ये 8 तासामध्ये तुम्हाला समजल्याशिवाय आपण घरी जात नसतो. ओके, सो तारखा लक्षात घ्या. भांडारकर रोडला आपला 23 जूनला म्हणजे पुढच्या रविवारी क्लास होणार आहे पुण्यामध्ये, आणि मुंबई मधला जो क्लास आहे हा मोस्टली जुलै एंडला होईल किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल. तो अंधेरी पूर्वला होणार आहे. त्याची तारीख अजून फायनल व्हायची, फायनल झाली की ज्यांना ज्यांना मुंबईमध्ये क्लास करायचे त्यांना तो मिळेलच. होपोनोपोनो हा लगेचच सुरू होणार आहे, हा सुद्धा पुढच्या आठवड्यापासून सुरू होतोय. त्याच्या 2 लेवल्स असणार आहेत, बेसिक आणि ऍडव्हान्स. हा आपण ऑनलाईन करणार आहोत. सो तुम्ही जिथे कुठे आहात, सियाटल मध्ये आता आपल्याला माहिती आपल्यापैकी एक जण बसलेली आहे, तर जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्हाला हा ऑनलाईन अटेंड करता येणार आहे. अर्थातच त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऍक्सेसेबल असणार आहे. 3 महिने तुम्हाला त्या कोर्सचा पूर्ण ऍक्सेस राहील, आणि प्रॅक्टिस करायला तुम्ही पहिल्या दिवसापासूनच सुरुवात करणार आहात. सो 3 महिन्यानंतर काय होईल याचा विचार करू नका, तोवर तुम्ही ऑलरेडी प्रोफेशनल झालेले असणार, तुम्ही कदाचित लोकांना शिकवायला सुरुवात कराल. ओके, इतका हा डिटेल्ड कोर्स असणार आहे. याच्या तारखा आहेत 18 जून ते 20 जून, म्हणजे पुढच्या आठवड्यातल्या मंगळवारपासून सुरू. 3 दिवस बेसिक लेवल होईल, मग मध्ये आपण 4 दिवसांचा तुम्हाला प्रॅक्टिस साठीचा ब्रेक घेणार आहोत.
आणि 24 पासून 30 जून पर्यंत सलग 7 दिवस ऍडव्हान्स लेवल होणार आहे. ओके, हे रात्री असणार आहे, 9 ते 10 हीच वेळ असेल. त्यामुळे ज्यांना जॉब्स आहेत, ज्यांचे व्यवसाय आहेत, त्यांना सुद्धा हे करता येईल. आणि शिवाय रेकॉर्डिंग मिळणार आहेच. एखादं सेशन मिस झालं तर काय करू, तर तुम्हाला रेकॉर्डिंग देणार आहे. ऍक्सेस कॉन्शियसनेसचा जो क्लास होतो 8 तासाचा, त्याचं सुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जातं. ओके, सो ते तुम्ही नंतर केव्हाही ऐकू शकता. याच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातील. ऍक्सेस बार्सच्या तुम्हाला प्रिंटेड मॅन्युअलच मिळतं. आणि होपोनोपोनोचं तुम्हाला PDF कॉपी दिली जाईल. ओके, सो द मोस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन और द क्युरिओसिटी ती काय आहे. सो ऍक्सेस बार्स हे ऍक्सेस फाउंडेशनचा कोर्स आहे. मी फॅसिलिटेटर आहे त्याची, पण हा ग्लोबल कोर्स आहे. आणि याचं जे लायसन्स तुमचं क्रिएट होतं हे ग्लोबल लायसन्स असतं. त्यामुळे जिथे कुठे तुम्ही आहात तिथे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. त्याची फी त्यांनी ठरवलेली जी आहे ती आहे 24,000. तीच आम्हाला घेणं बंधनकारक असतं, आम्ही ती फी बदलू शकत नाही. होपोनोपोनोची जी ऑनलाईन क्लासची फी आहे ती असणार आहे 12,000. आणि आज वेबिनारसाठी तुम्ही हा जो काही वेळ सगळा देता आहात त्याबद्दल, हे दोन्ही कोर्स जर तुम्ही एकत्र घेतलेत तर त्याची तुमची जी फी आहे ती असेल 36,000च्या ऐवजी 28,000. ओके, दोन्ही कोर्समध्ये जर ऍडमिशन कन्फर्म करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत 7,000 भरायचे, सो दॅट तुम्हाला होपोनोपोनोची जी बॅच आता चालू होणार ती अटेंड करता येईल. ऑफलाईन क्लास तुम्हाला करायचा आहे किंवा कसं करायचंय, जो ऍक्सेस बार्सचा क्लास आहे, जर मुंबईची मंडळी असतील तर त्यांना ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्ये जी तारीख असेल तेव्हा शक्य होईल. सो जेव्हा केव्हा तुम्ही बार्स क्लास अटेंड करणार आहात तेव्हा त्याच्या आधी उरलेली फी जी आहे ती तुम्ही भरायची आहे. क्लिअर इथपर्यंत. सो मी ह्याच्या आधीच्या स्लाइडवर आता जाते. ओके, आणि आता आय एम अलाउइंग यू ऑल टू अनम्यूट. याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न आहेत ते मला समजून घ्यायचे. तुम्ही हँड रेज करा आणि त्याप्रमाणे एकेकाला मी अनम्यूट करेन, आपण प्रश्न घेऊयात. ओके, हे झाल्यानंतर, हे प्रश्नोत्तराचं सेशन झाल्यानंतर सोल कम्युनिकेशन, हा मला माहिती आहे बऱ्याच जणांच्या मनात अरे त्याच्याबद्दल तर बोललाच नाहीत तुम्ही, हे आलेलं आहे. सो आपण सगळ्यात शेवटी सोल कम्युनिकेशन बद्दल बोलणार आहोत. ओके, सो हँड रेज करा. जे जे प्रश्न आहेत लिहून ठेवलेले, आत्ता डोक्यात आलेले सगळे शूट. नंदिता अनम्यूट कर. मला विचारायचं होतं, हे मेन 5 जे अवयव आहेत त्याच्याबद्दल आपण ऐकलं की त्याच्याशी कुठचे आजार निगडीत असतात. पण बऱ्याच जणांना हल्ली बॅक पेन, हात दुखतात, पाय दुखतात, पाठ दुखते असं खूप असतं. सो आणि हे पण मेजर दुखणं असतं हल्ली. सो ह्याच्याशी निगडीत कुठचे आजार आहेत, हा एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता, हल्ली आपण बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण पण बऱ्यापैकी वाढलंय. सो त्याच्या हाऊ इज दॅट रिलेटेड. सुपर. सो बॅक पेन रिलेटेड म्हणशील तर त्याच्यामध्ये हाडं आणि सांधे हा जो एक पॉइंट होता, आठवत असेल तर, हो हो. खूप जास्त स्ट्रॉंग विल पॉवर असणं किंवा अजिबातच विल पॉवरचा अभाव असणं. खूप जास्त विल पॉवर म्हणजे या लोकांना स्वतःला इतकं ताणायची सवय असते की दे डोंट टेक अ नो फॉर अ नो. ओके, किंवा असेही लोक असतात ज्यांना पूर्ण टोटल सरेंडर मोड मध्येच असतात. नशीब, काय करणार, हे त्यांचं खूप कॉमन लिंगो असते. सो या दोन्ही लोकांना शरीराचे जे आजार आहेत, सांध्यांशी रिलेटेडचे जे आजार आहेत किंवा हाडांचे जे आजार आहेत, हे होत असतात. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जर म्हणशील तर दॅट हॅज डायरेक्ट कनेक्शन विथ द मदरली लव्ह. मदरली लव्ह जर मिळालेलं नसेल किंवा देता आलेलं नसेल, त्या रिलेटेड कोणतंही रिग्रेट असेल, अँगर असेल किंवा गिल्ट असेल, तर ब्रेस्टशी रिलेटेड आजार होऊ शकतात. द बेस्ट थिंग अबाउट आवर मोडॅलिटीज ना, ऍक्सेस कॉन्शियसनेस आणि होपोनोपोनो, हा सगळा अनालिसिस तुम्हाला फक्त एवढ्यासाठी सांगितलं की हे सगळं कनेक्टेड कसं आहे हे तुम्हाला समजावं. पण जेव्हा तुमच्या समोर क्लायंट येतो तेव्हा ह्यातलं काहीही अप्लाय नाही केलं, फक्त मोडॅलिटी वापरली, हे सेशन ऐकलंच नाहीये,
इतक्या कोऱ्या मनाने फक्त बार्स रन केले आणि होपोनोपोनो केलं तरी तुम्हाला रिझल्ट सेम येणार. वाय? बिकॉज तुम्ही डायरेक्ट कंट्रोल देताय सोलकडे, ज्याला आपल्यापेक्षा खूप गोष्टी माहिती आहेत. आपल्याला जर एवढं कळत असेल ना, तर त्याला त्याच्या लाखोपट इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे कपॅसिटी आहे. त्यामुळे हा सगळा अनालिसिस करण्याची मला गरज आहे का? मला जमेल का मध्ये हा एक मुद्दा घेऊया आपण, की हे सगळं लॉजिक मला दरवेळेला लावायची गरज आहे का? अजिबात नाही. अतिशय सोपं आहे हे. तुम्ही फक्त मोडॅलिटी रन करा, बाकीचं काम जे आहे ते एनर्जी करते. ओके. येस. श्वेता. मला असं विचारायचं, मला ऍक्च्युली खूप प्रश्न पडले, पण त्यातले मी एक दोन माझे असे प्रश्न आहेत की आपण जेव्हा सुरुवातीला बघितलं तेव्हा आपण सगळे फिजिकल आणि हे सगळे काय म्हणतो आपण, फिजिकल सिम्पटम्स आपण बघतो की मला हा आजार झाला, तो आजार, तो आजार. पण बहुतेकदा मला असं वाटतं की प्रत्येक एरियाज मध्ये मानसिक हे जास्त असतं. म्हणजे ज्याला आपण मेंटल सफर, आपण म्हणतो मेंटली सफर होणं ज्याला आपण म्हणतो तसं. तर जेव्हा आपण हे हिलिंग करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे ज्या आपल्याला फेस नाही करायच्या त्याही आपल्या समोर येतात. मी हा प्रश्न ऍक्च्युली दुसऱ्यांदा विचारतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण होम करणार आहोत आणि आपण ते हिलिंग करतो, म्हणजे द टेक्निक वॉट वी विल गिव्ह अस, आपण ते हिलिंग करतोय. मला तुझा नेमका प्रश्न समजला नाहीये, तुला काय म्हणायचंय ते. व्हॉट आय कुड अंडरस्टँड इज की जर इमोशनल त्रास असेल तर त्याचं हिलिंग कसं होणार, शारीरिक त्रास जर काही नसेल तर. इज दॅट व्हॉट यू वॉन्ट टू नो? हॅलो. मला तुझा प्रश्न नीट समजलेला नाहीये, सो अगदी थोडक्यात नेमका विचारशील का? हो, म्हणजे ओके. सो कसं असतं की बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी हा एक भाग आहे. म्हणजे मी कितीही टूल्स शिकले, मी करते, म्हणजे मी प्रॅक्टिस करते, एबीसीडी मी प्रॅक्टिस केली आहे, पण आपण बॅक टू पवेलियन येतो, अनेकदा येतो आणि ओके अनेकदा होता. हा ओके हा. ओके. तर हा. सो प्रॅक्टिस नाही केली तर हे केलेलं काम वाया जाईल का? इज दॅट व्हॉट यू वॉन्ट टू नो? इतर कोणाला प्रश्न समजला असेल तर प्लीज हेल्प मी अंडरस्टँड. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेते. तुला शक्य असेल तर, नाहीतर चॅटमध्ये लिहून पाठव श्वेता तुझा प्रश्न. मला तुला अनम्यूट नाही करता येते आता. एनी अदर क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन. येस दीपाली. हाय, मला असं विचारायचं आहे की आपण जर हीलर म्हणून जेव्हा आपण काम चालू करू या सगळ्या गोष्टींवरती, तर तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही लॉजिक न लावता सुद्धा काम चालू केलं तर हिलिंग स्टार्ट होतं. एखाद्या स्पेसिफिक गोष्टींकरता ती व्यक्ती आपल्याकडे आली, आपण बार्स रन करतोय, तर साधारणपणे आपण किती हिलिंग सेशन्स तिला दिली पाहिजे, किंवा एक्सपेक्टेड रिझल्ट करता आपण काय आपलं काय म्हणतो, मग त्याच्यात आपल्याला इंट्युशन्स असतात की ते प्रॅक्टिसनी जमतं? की आता समजा माझ्याकडे एखादी व्यक्ती जर आली तर मी तिला सांगते फेशियल करताना की नाही बाई, एक 4 सिटिंग मध्ये तुला मी रिझल्ट देऊ शकेन, किंवा आपल्याला कळेल, किंवा व्यक्ती परत्वे रिझल्ट बदलतो. तसं ह्याच्यामध्ये पण असतं का, की जर लोकांना म्हणजे मी काय सांगितलं पाहिजे लोकांना, की किती सिटिंग्स गुड घे किंवा क्वेश्चन. काय फरक पडेल? किंवा कधी कधी असं असतं की एखादी व्यक्ती आपल्याला काही सगळं सांगत पण नाही, तिचा हा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसत असतो, पण मग त्याच्या जोडीने काही दुसरा प्रॉब्लेम असेल तर तो आपसूक सॉल्व्ह होतो, की कसं, म्हणजे हे काम कसं करतं? म्हणजे एका करता आलेत आणि 2 गोष्टी सॉल्व्ह करून गेल्यात, असंही होऊ शकतं का नक्कीच याच्यामध्ये? होतं. सो सी, एनर्जी जी असते ना, जेव्हा एनर्जी तुमच्यावर काम करायला सुरुवात करते हा. तेव्हा तिला सगळ्यात जास्त व्यवस्थित माहिती असतं की या व्यक्तीला इमिजिएटली कशाची गरज आहे. ओके. हा, माझ्या बरोबर. लॉजिकल माइंडला माहिती नाही, त्याला शोधणं शक्य नाही, त्याच्या कपॅसिटीच्या हा, बाहेरची गोष्ट आहे. हे आपण ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेलं आहे. सो दिस इज नॉट अ हा, लॉजिकल स्टफ. हा, हा, आपण काय करतो आहोत की आपण एनर्जीसाठी माध्यम म्हणून काम करतो आहोत. हा. When we do that,
आपलं पण लॉजिकल माइंड स्विच ऑफ होतं. जसं त्याचं होणार आहे तसं आपलं पण लॉजिकल माइंड गप्प बसतं आणि हा आपलंही आपल्या सोलशी कनेक्शन होतं, ज्याला खूप जास्त इन्फॉर्मेशन माहिती आहे. सो पहिलं सेशन ओके. जेव्हा सहसा केलं जातं ना, हा हा तेव्हा हा आपल्याला अंदाज येतो की या माणसाच्या एनर्जीमध्ये किती रेझिस्टन्स आहे, याला बरं व्हायला किती वेळ लागेल हा अंदाज और गायडन्स म्हणूया, अंदाज नाही म्हणणार कारण अंदाज अगेन लॉजिकल माइंडचं काम झालं. जो गायडन्स असतो तो तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये बहुतेक वेळेला 99% वेळेला आपल्याला क्लिअर कळतं. ह्याला 2 सेशन्स पुरे आहेत, याला 8 सेशन्स ओके. लागतील. याला बर. सो कॅन्सर वगैरे सारख्या आजारांमध्ये, ऑटो इम्युन डिसिजेसमध्ये मे बी हा त्यांना 15-15, 20-20 सेशन्स पण लागू शकतात. इनफॅक्ट दॅट इज अ व्हेरी मच रिझन की ज्यांच्या फॅमिलीमध्ये असे पेशंट्स आहेत ना, त्यांनी हे हा डेफिनेटली शिकून घ्या. हा बिकॉज इन दॅट केस तुम्ही जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा सेशन देऊ शकता. अगदी बरोबर. अल्टरनेटली दिलं. सो ही सेशन तुम्ही रोज दिली तरी चालतात. हा ओके. बरोबर. असं जो एक प्रश्न आता आलाय मधुराचा की 2 सेशन्स मध्ये किती हम्म गॅप होईल. हम्म आयडियली आपण सांगतो 15 दिवसांची ठेवा. ज्यांचे नॉर्मल इश्यूज आहेत, रेग्युलर इश्यूज आहेत, ज्यांचे खूप हम्म क्रॉनिक इश्यूज नाहीत, डीप इश्यूज नाहीत, त्यांना 15 हम्म दिवसांची गॅप इज गुड इनफ. बट हम्म कॅन्सर सारख्या पेशंट्सना, ऑटो इम्युन डिसीजच्या, ॲलर्जीच्या पेशंट्सना, हम्म एपिलेप्सी पेशंट्सना फॉर दॅट मॅटर, हम्म किंवा हम्म असे सगळे जे आजार आहेत ना ज्याला हम्म वर्षानुवर्ष दे आर सफरिंग अँड स्ट्रगलिंग टू गेट आउट ऑफ दिस, त्यांना तुम्ही हम्म रोजही बार्स रन करू शकता, रोजही होपोनोपोनो करू शकता. म्हणून फॅमिलीतल्याच कोणीतरी शिकून घेणं इज द बेस्ट. ओके ओके सो ओके. आय होप आय आन्सर्ड बोथ द क्वेश्चन्स की आपल्याला हो. कसं कळतं किती सेशन्स हवीत आणि हा हा गॅप किती दिवसांची ठेवावी. आणि म्हणजे ती एनर्जी तिच्या प्रायोरिटीज ठरवते की ह्या येस व्यक्तीला आधी काय हील करायचंय. येस. सो हे बरेचदा होतं की मला मनी इश्यूज आहेत, हे हम्म सांगत क्लायंट येऊन समोर बसतो आणि हा फीडबॅक जेव्हा देतो की अहो मनी इश्यूजच्या बाबतीत थोडं थोडं मुवमेंट होते, पण ना माझा गुडघा दुखत होता खूप महिने झाले, तो अचानक हम्म एका सेशन नंतर थांबला दुखायचं. सो एनर्जी हो. इज बेटर, कारण या माणसाला विल हम्म. पॉवरचा इश्यू आहे, हा 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 फार हा हा. ताणतोय हा. सो त्याला तिथे हम्म पहिलं कटडाऊन, त्याला पहिलं शांत केलं, कटडाऊन नको म्हणूया, शांत केलं, हम्म म्हणून त्याचा हम्म. गुडघा दुखायचा थांबला. आता मनीकडे बोल, काय होतंय त्या एरियामध्ये, तिकडे काम करूया. हो हो. एनर्जी हा. वर्क लाईक दिस. हम्म. क्लिअर? लक्षात आलं हे? ओके ओके. 3 ते 4 दिवसांच्या कोर्समध्ये हे कव्हर होईल का? ऍक्सेस बार्स एका दिवसात कव्हर होतं. होपोनोपोनो सुद्धा एका दिवसात, म्हणजे आपण साधारण 8 ते 9 तासांचा वेळ त्याच्यासाठी घेतो. काय होतं माहितीये, हा प्रश्न प्रत्येक सेशन मध्ये येतोच की एवढ्या कमी वेळात हे कसं जमेल, कसं पॉसिबल आहे, कसं शक्य कसं होईल. हर्षा, मी तुझा प्रश्न घेते 2 मिनिटं. तर हे ना आपल्याला ऑलरेडी येत आहे. मी काय म्हटलं, सिस्टम ऑलरेडी सेट आहे, सेटिंग हम्म. ऑलरेडी आहे आपल्या आतमध्ये. फक्त प्रॉब्लेम चावी वी दे. आर नॉट युझिंग इट. बरोबर. ओके, नव्याने काही शिकत नाही आहोत आपण, हे आहे ते फक्त वापरायला सुरुवात करतो आहोत. नाव बघा काय आहे, किती छान नाव आहे बघा. लर्न ऍक्सेस बार्स नाही म्हटलेले, और लर्न कॉन्शियसनेस किंवा लर्न बार्स नाही म्हटलेले, ऍक्सेस कॉन्शियसनेस म्हटलेले, ऍक्सेस बार्स म्हटलेले. ऍक्सेस तुम्ही तेव्हा त्याच गोष्टीला करता जी तुमच्याकडे ऑलरेडी आहे ना. ऍक्सेस कार्ड माहिती आहे, ऑफिसचं ऍक्सेस कार्ड असतं. यू आर सिम्पली गोइंग टू ऍक्सेस इट, यू ऑलरेडी हॅव इट. त्यामुळे 3 ते 4 दिवसांचा कोर्स डेफिनेटली पुरेसा होतो. ऍक्सेस बार्स एका दिवसामध्ये शिकून तुमचं लायसन्स इव्हिनिंगला तयार होतं. तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून प्रोफेशनली काम चालू करू शकता. व्हेरी गुड. थँक्स फॉर दिस क्वेश्चन विनया. हाऊ डू दिस. सो प्रश्न तिने हा विचारला की या 2 मोडॅलिटीज एकत्र कसे काम करतात. ह्या 2 मोडॅलिटीज स्पेशली होपोनोपोनो, डू वी चॅन्ट और प्रे ऑन बिहाफ ऑफ क्लायंट और ॲज अ मीडियम फॉर देम. या दोन्ही मोडॅलिटीज एकत्र काम कसं करतात हे आधी सांगते. सो फरक काय आहे, 2 कशाला शिकायच्या, जर दोन्हीमध्ये हेच सेम होणार असेल तर मग 2 मोडॅलिटीज कशाला शिकायच्या. तर बार्स तुम्ही दिवसातून 45 मिनिटच रन करू शकता. दुसरी गोष्ट, त्यासाठी तो माणूस तुमच्या समोर असायला हवा, राईट. सो त्याला ही एक लिमिटेशन आहे, म्हणून त्याला बॅकअप म्हणून होपोनोपोनो. ओके. ऍक्सेस बार्स का शिकायचं मग, फक्त होपोनोपोनो का नको, तर ऍक्सेस बार्सचा स्पीड जो आहे रिकव्हरीचा तो अफाट आहे. 45 मिनिटांचं जेव्हा तुम्ही सेशन रन करता, किंवा तुम्ही ज्यांनी कोणी रन करून घेतलं असेल त्यांनी हे अनुभवलं असेल, जो ट्रान्स तुम्ही अनुभवता, जे मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाणं तुम्ही अनुभवता,
त्यातनं जो आउटकम येतो तो तुम्हाला 22 तासांच्या मेडिटेशन एवढं क्लिअरिंग देऊन जातो. 22 तासांचं जर ध्यान केलं, इथे बरीच जवळजवळ निम्मी मंडळी आहेत ज्यांनी ऑलरेडी एक्सेस बार्सचा अनुभव घेतलेला आहे. ओके, सो दिस इज द डिफरन्स. म्हणजे ऍक्सेस बारचा स्पीड जो आहे ना, त्याला स्पीड ऑफ लाईट असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक फ्रेज पण आहे. आपण ऍक्सेस बार जे रन करतो ते आपल्याला स्पीड ऑफ लाईट, प्रकाशाच्या वेगाने बरं करतात. आपल्याला झेपतंय तेवढंच घेऊ शकतो आपण, हा आपला लिमिटेशन झालं. पण ऍक्सेस बार्स हॅज दॅट पोटेन्शियल. वाईस वर्सा होपोनोपोनो लिमिटेशन नाहीये. होपोनोपोनो जगाच्या कोपऱ्यात कुठेही माणूस असेल तरी तुम्ही त्याला करू शकता. म्हणून हे कॉम्बिनेशन आहे. सो एकीकडे टच थेरपीने स्पीड पण अचीव करायचा आणि डिस्टन्स हिलिंगच्या मदतीने कॉन्स्टंटली त्याला हिलिंग पाठवत राहायचं. होपोनोपोनो आपण क्लायंटच्या वतीने करतो का मीडियम म्हणून करतो? होपोनोपोनोचा फंडाच वेगळा आहे. आपण कोणाहीसाठी ते करत नाही, आपण आपल्यासाठी ते करतो आणि क्लायंट बरा होतो. कोर्समध्ये याच्याबद्दल जास्त डिटेल समजून घ्याल. आत्ता इथे सांगत नाही कारण हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि जेव्हा मी स्वतःचा अभ्यास करते गेले काही महिने, बिकॉज मला हा कोर्स सुरू करायचा होता, जेव्हा हे क्लिक झालं तेव्हा इट वॉज लाईक आहा, म्हणजे मला क्लायंटवर पण काम करायची गरज नाही. मेरा ही चलेगा जो भी चलेगा. इतकं सोपं आहे होपोनोपोनो. सो इट इज नॉट फॉर देम, इट इज नॉट ऑन बिहाफ ऑफ देम, इट इज नॉट ॲज अ मीडियम फॉर देम. इट्स व्हेरी डिफरंट. होपोनोपोनो इज व्हेरी 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 डिफरंट. ओके, याचे चार्जेस कसे ठरतात? सो 24,000 ही जी फी आहे ती त्यांच्याचकडनं येते. शीतल, ऍक्सेस फाउंडेशनच ठरवतं. दे आर द ऑथॉरिटी आणि त्यांचंच सर्टिफिकेशन तुम्हाला दिलं जातं, जे त्यांच्या पोर्टलवर तुमचं रजिस्टर होऊन येतं. येस, डेफिनेटली. आल्हाद दांडेकर विचारतात की हिलिंगवर विश्वास नसेल तरी प्रयोग म्हणून शिकू शकतो का, आणि तरीही क्लायंटना त्याचा फायदा होऊ शकतो का? खूप छान प्रश्न आहे आणि आय विल बी व्हेरी हॅपी इफ यू टेक दिस कॉल. कारण विश्वास नसणं हे अगेन लॉजिकल ब्रेनने तुम्हाला, अच्छा शीतल, आय विल आन्सर यू. सो लॉजिकल ब्रेनने तुम्हाला कुठेतरी एका पॉइंटला आणून सोडलंय अविश्वासाच्या लेवलवरती. आपल्याला सगळ्यांनाच. आय हॅव ऑल्सो बीन अ नॉन बिलिव्हर. हे असं सगळं काहीही नसतं आणि काही होत नाही. इथपासून ते आज इकडे शिकवणं हा माझा स्वतःचा जर्नी आहे. आणि एनर्जीला डेफिनेटली माहिती असतं की तुमचा विश्वास असो. साधी गोष्ट आहे, जर मी वरनं खाली उडी मारली आणि मी मनातल्या मनात म्हणतेय की गुरुत्वाकर्षणावर विश्वास नाही माझा अजिबात, काय होणार आहे? माझा विश्वास असो नसो मी खालीच पडणार आहे. बिकॉज गुरुत्वाकर्षण माझ्या विश्वासावर अवलंबून नाहीये. इट इज अन इंडिपेंडंट फोर्स. एनर्जी वर्क्स इन द सेम वे. तर तुमचा विश्वास असणं हे सुद्धा प्री रेक्विजिट नाही आहे. टोटल नॉन बिलिव्हर लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत. जेव्हा तुम्ही कोर्स करून ग्रुपला जॉईन व्हाल तेव्हा समजेल तुम्हाला. काही याच्यावरती विश्वास नाहीये असं काही नसतं. इथपासून ते अरे यार रिझल्ट येत आहेत लोकांना, हे काय चाललंय असं सांगणारे लोक सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये आहेत आणि जगभरात असतील, आय एम शुअर. सो इफ दॅट्स द कॉल यू हॅव, वंडरफुल. मला खूप आवडेल तुमच्यासोबत काम करायला. तू क्लायंटसाठी विचारते आहेस, थँक्यू अल्ला. क्लायंटसाठीचे चार्जेस हे सहसा सो ना, हा अगेन जेव्हा आपण कोर्स घेऊ तेव्हा मी याच्याबद्दल सुद्धा शिकवते, बिकॉज दॅट्स अ प्रॅक्टिशनर कोर्स. सो तुम्ही प्रॅक्टिशनर म्हणून स्वतःला कसं पोझिशन कराल आणि तुमचे चार्जेस हे लोकांना डोईजड सुद्धा वाटू नयेत, पण तुम्ही जे काम करणार आहात त्यांच्यासाठी त्याचा योग्य मोबदला पण तुम्हाला मिळावा. एनर्जी एक्सचेंज ऐकला असणार आहे शब्द सगळ्यांनी, तो तुम्हाला मिळायला हवा. सो ह्याच्यासाठी सुद्धा आपण कोर्समध्ये डेफिनेटली बोलतोच, डोंट वरी. होपोनोपोनो शिकल्यानंतर आपण शिकवू शकतो का? फॉर एक्झाम्पल मी माझ्या मुलाला शिकवू शकते का? उत्तम श्वेता, इफ ही इज विलिंग टू. Okay, respect the soul's choice. If he is willing to learn it, please go ahead. पण हे तू शिक शिक शिक, फायदा होईल, तो अजून लांब जाणार याच्यापासून. ओके, येस. हर्षा, अनम्यूट कर. आता जसं तू म्हणालीस की सोलची चॉईस आपण रिस्पेक्ट करायला हवी. ओके, आणि ऍक्सेसच्या बाबतीत पण हे सांगितलं होतंस की एखाद्याने जर स्वतः रिक्वेस्ट केली की ऍक्सेस माझ्यासाठी यूज करा, तर आपण त्यांना हील करायचंय.
तर होपोनोपोनोच्या बाबतीत पण असंच आहे का, की त्यांची इच्छा असेल तरच आपण त्यांना हिलिंग असं देऊ शकतो? कधी कधी कसं असतं की एखाद्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीची इच्छा नसते कुठलीही हिलिंग घ्यायची, पण त्याच्या आसपासच्या लोकांना कळतं की ह्याला गरज आहे. मग अशा वेळेस आपण त्या व्यक्तीची इच्छा नसताना त्याला हिलिंग देऊ शकतो का असं? ओके. सो बघ, या दोन्ही मोडॅलिटीज ना तसा कन्सेंटची गरज नसते. जसं रेखीमध्ये आपल्याला हिलिंग जर द्यायचं आहे तर कन्सेंट घ्यावा लागतो, त्या व्यक्तीचा लॉजिकल कन्सेंट घ्यावा लागतो. आणि तो जर म्हणाला की हिलिंग वगैरे असं काय नसतं, मला नकोय, तर वी कॅनॉट गिव्ह हिम इवन डिस्टन्स रेकी. ओके. ऍक्सेस कॉन्शियसनेसच्या बाबतीमध्ये तो माणूस समोर आल्याशिवाय तू बार्स रनच नाही करू शकणार आहेस त्याचे. सो बाय डिफॉल्ट त्याचा कन्सेंट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. आणि होपोनोपोनो मध्ये तू स्वतःलाच हील करतेस, सो दॅट ही गेट्स क्लिअर. सो तिथेही कन्सेंटचा काही इश्यू येत नाही. काय भानगड आहे बुवा ही, मलाच क्लिअर करायचं आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, हे असं कसं होऊ शकतं? आला का मनात प्रश्न कोणाच्या? ये तो नया ही सुना. येस. डॉक्टर म्हणून बोर्ड लावू शकतो का? गव्हर्नमेंट परमिशन लागते का? नाही, ही डॉक्टरची डिग्री नाही, त्यामुळे डॉक्टर म्हणून बोर्ड लावू शकत नाही. तुम्ही ऍक्सेस बार्स प्रॅक्टिशनर असं लिहू शकता, असंच लिहू शकता. याला दुसऱ्या कुठल्याही शब्दामध्ये शक्यतो मांडू नका, बिकॉज ऍक्सेस कॉन्शियसनेस फाउंडेशनचे नियम हे अतिशय कडक आहेत. जवळजवळ 150हून अधिक, मला वाटतं आता 170 देशांमध्ये त्यांचं स्प्रेड आहे. आणि त्यांचे जे काही नियम आहेत ना, ते स्ट्रेट अवे काय करतात सांगते. ऍक्सेस, येस, ते 18 तारखेला कळेल सगळं. 173 कंट्रीज. सो वीरेंद्रच्या प्रश्नाचं उत्तर देते. ते विचारतात की डॉक्टर म्हणून बोर्ड लावू शकतो का? ऍक्सेस बार्स हे इतके नियमाला कठोर आहेत की समजा अशी माल प्रॅक्टिस होताना दिसली, म्हणजे तुम्हाला माल प्रॅक्टिस करायची असं मला म्हणायचं नाही. अज्ञानातनं काही वेळेला होऊ शकतं ना, आपल्याला आपण इंटरप्रेट काही करतो आणि समोरच्याला वेगळं काही म्हणायचं असतं. त्यांनी कंट्रीच्या कंट्री बॅन केलेली आहे. कंट्रीमध्ये जेवढे प्रॅक्टिशनर आहेत ते सगळे डिलिस्ट करून टाकतात ते. त्यामुळे त्यांच्या नियमाच्या बाहेर जायचं नाही. आपण डॉक्टरची डिग्री घेत नाही आहोत. ओके. फॉर दॅट मॅटर, जर तुम्हाला आठवत असेल तर जी पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचली त्याच्यात मी स्पष्ट लिहिलेलं आहे आणि मी पुन्हा इथे रेकॉर्डिंग मध्ये सांगते आहे, या दोन्हीही मोडॅलिटीज वैद्यकीय उपचारांना ऑल्टरनेटिव्ह नाहीत, पर्याय नाहीत. सुरू असलेली ट्रीटमेंट थांबवून माझं हिलिंग घ्या हे तुम्ही करायचं नाही, आपण करणार नाही आहोत. क्लिअर? सो दिस इज एनर्जी वर्क. वैद्यकीय उपचार हे त्यांच्या जागी आहे. त्या दोन्हीची सरमिसळ नाही करायची. तहान लागली तर पाणीच प्यायचं असतं, भूक लागते तेव्हा जेवायचं असतं. दोन्ही गोष्टींची गल्लत नाही करायची. क्लिअर? येस. अजून कोणाला काही विचारायचंय? विनया. थँक्यू शीतल. थँक्स योगिनी. मला जो तू प्रश्न मगाशी विचारलास की कोणाला हा प्रश्न पडला का, मला तोच प्रश्न परत विचारायचा आहे. जर आपण स्वतःवर काम करत आहोत किंवा स्वतःला हील करत आहोत तर त्याचा इतरांच्या हिलिंगशी कसा संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे आपण जरी सगळे एका सुप्रीम लेवलला कनेक्टेड आहोत, प्रत्येक जण वेगळ्या स्टेजमध्ये आहे, प्रत्येकाच्या हिलिंग रिक्वायरमेंट्स इंडिव्हिज्युअली वेगळ्या आहेत. आणि जेव्हा आपण इतर मोडॅलिटीज मध्ये हिलिंग करतो तेव्हा आपण ते इंटेन्शन सेट करत असतो. तर म्हणजे विशिष्ट परिस्थितीसाठी, आजारासाठी, फायनान्सेससाठी, जे काही राहील. इथे जर आपण कोणासाठी तरी इतरांसाठी आपण एखाद्या इंटेन्शननी हिलिंग करत आहोत आणि जर ते आपण स्वतःला कॅनव्हास म्हणून म्हणा किंवा स्वतःला कॅनव्हासच म्हणेन, दुसरा शब्द येत नाही डोक्यात आता माझ्या, पण हे कसं काम करतं हे जरा सांगशील का? ओके, स्वीट. सो आपण फिजिकल लेवलवरती सगळ्यांना एकमेकांपासून वेगवेगळं केलेलं आहे. ओके. विनयाचं शरीर वेगळं, योगिनीचं वेगळं, दीपालीचं वेगळं, आल्हादचं वेगळं, हे सगळं. परत त्यांची गावं वेगळी, त्यांचे रंग वेगळे, स्किनचे कलर वेगळे, त्यांचे देश वेगळे, ते बोलतात ती भाषा वेगळी. एवढे सगळे बॅरियर्स म्हण किंवा कंपार्टमेंट्स आपण करून घेतलेले. ऍक्च्युली काय आहे कोअरला? माइंड, बॉडी आणि सोल सगळ्यांचं सेम, राईट?
माइंडचा फंक्शनिंग, लॉजिकल माइंड, जे लॉजिक तुझ्या डोक्यात लावणार तेच माझ्या डोक्यात लावतंय, तेच आल्हाच्या डोक्यात लावतंय, तेच वीरेंद्रच्या डोक्यात लावतंय, तेच हर्षाच्या डोक्यात लागतंय. ओके, प्रत्येकाची बॉडी डिफरंटली का रिॲक्ट करते, कोणाला ऍसिडिटीच होते आणि कोणाला लूज मोशन्स होतात पचन संस्थेच्या आजारांमध्ये, किंवा कोणाच्या बाबतीमध्ये बोन्स रिलेटेड इश्यूज असतील तर कोणाला फक्त दुखतं तेवढ्या पुरतं थांबतं, कोणाची हाडं शिजतात, कोणाची बेंड होतात. हे का डिफरंट होतं? बिकॉज तुम्ही ऍक्च्युली बॉडीला काय फीड करता त्याही वरती ते मॅटर करतं. तुमच्या डीएनएतनं काय आलं, रिमेंबर आपण डीएनए बद्दल पण बोललेलो आहोत. सो डीएनए मधनं काय आलं त्यानुसार तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे दिसायला आहे. कोअर मध्ये काय घोळ चालू आहे ना तो सगळ्यांचा सेमच आहे. ओके, त्यामुळे आपल्याला कस्टमायझेशन करण्याची गरज नाही पडत. या दोन्ही मोडॅलिटीज मध्ये माझ्याकडे समोर आलाय क्लायंट, त्याला ह्याला वेगळं आणि त्याला वेगळं असं करावं लागत नाही. होपोनोपोनो मध्ये येस काही प्रमाणात करावं लागेल. जेव्हा तुम्ही ऍक्च्युली ते टेक्निक ऍडव्हान्स लेवलला शिकणार तेव्हा तुम्हाला समजेल की काय फरक करायचा. बेसिकला तर तेवढंही गरजेचं नसतं. बेसिक तर अगदी सिम्पल आहे. इफ यू आर गोइंग फॉर वेन यू विल बी डुईंग ऍडव्हान्स, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की काय कस्टमायझेशन कुठल्या लेवलला करायचं असतं. नाउ द मेन क्वेश्चन की प्रॉब्लेम त्याला आहे तर मी स्वतःला कॅनव्हास म्हणून यूज करून नक्की काय होणार आहे. ओके, सो रिमेंबर मी काल परवा कदाचित होपोनोपोनोची प्रेयर ग्रुपवर टाकली होती, मॅजिकल माइंडसेटला टाकली असावी, की आय टेक 100% रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय एक्सपिरियन्स राईट नाऊ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू. हे मी टाकलं होतं जर आठवत असेल तर. ओके, कोणाकोणाला आठवतंय, कोणी कोणी हे केलं होतं चॅटमध्ये सांगा आणि थम्स अप दिलात तरी चालणार आहे मला. Yes. Okay. So I take 100% responsibility of my own experience is the key sentence. Thank you very much. आणि तुम्ही सगळ्यांनी जे काही केलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा एक सेकंद पॉज घेऊन अगेन थँक्स. म्हणजे मी एका हाकेवरती माझ्यासाठी एवढी माणसं येऊन उभी राहिली. इट वॉज अ व्हेरी ग्रेटफुल एक्सपिरियन्स फॉर मी इन लास्ट एंटायर वीक. थँक्स अ लॉट. सो मी जेव्हा मला येणाऱ्या अनुभवाची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेते, मग ती मी कुठल्याही अनुभवासाठी असेल घेत असेल तर तो अनुभव चेंज होतो. याच्यापेक्षा जास्त समजून घ्यायचं असेल तर 18 तारखेला भेटा. ओके, आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन विनया. टू सम एक्सटेंट, आय नो, नॉट कम्प्लिटली. दीपाली विचारते की यामुळे मेडिकल ट्रीटमेंटला सपोर्ट मिळतो का? डेफिनेटली मिळतो. बिकॉज सी फ्लो तुम्ही लक्षात घेतला, आता घोळ कुठून सुरू झालाय हे तुम्हाला समजलं. रूट कॉज पाशी जर काम झालं ना तर ऑटोमॅटिकली जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, जे परिणाम आहेत ते सुधारायला सुरुवात होतेच. त्यामुळे मेडिकल ट्रीटमेंटला सपोर्ट मिळणं आणि त्या ट्रीटमेंटचा फायदा खूप लवकर दिसायला लागणं हे नक्की होतं. ओके, आणि अर्थातच अगेन परत एकदा ठासून सांगते की आपण मेडिकल ट्रीटमेंटला सपोर्टच देतो आहोत, रिप्लेस करत नाही आहोत. कोणीही जर तसं केलं तर अपनी अपनी जिम्मेदारी पे. आय विल नेव्हर टेल दिस, नो हिलर विल टेल यू दिस. ओके, जेनेटिक आजार हील होऊ शकतात का? तुम्ही तेवढ्या नंबरने सेशन्स दिलीत जर त्या व्यक्तीला तर डेफिनेटली. सी काय असतं की मॉलिक्युलर चेंजेस व्हायला, आपल्या शरीर जसं घडलंय, रेणू जे जसे फॉर्म झाले, फॉर एक्झाम्पल का मी हे म्हणते, अपंगत्व आलेलं असेल एखाद्या व्यक्तीला किंवा डिसेबिलिटी, एखादा अवयव नाहीच म्हणजे बंदच झालाय फंक्शन करायचं, तर तो मॉलिक्युलर चेंज झालाय ऑलरेडी त्या बॉडीमध्ये. तो पूर्ण रिव्हर्स करायला तेवढ्या तोडीचं आणि तेवढ्या ड्युरेशन पर्यंत काम करणं गरजेचं आहे. ओके, सो एक अगदी बेसिक उदाहरण जे ऍक्सेस मध्ये आम्ही अनुभवतो, माझं स्वतःचं त्याच्यामध्ये फार स्लो गतीने काम चालू आहे, सध्या थांबलेलं आहे म्हटलं तरी हरकत नाही. पण ऍक्सेस कॉन्शियसनेस मध्ये चष्म्याचा नंबर जाऊ शकतो. लोकांनी हे अनुभवलेलं आहे, हे रेकीमध्ये पण अनुभवलेलं असू शकतं. पण ऍक्सेस कॉन्शियसनेस मध्ये विजन करेक्शन ही एक प्रोसेस आहे जी आपण ह्याच्यात शिकणार नाही. तो वेगळा कोर्स आहे हा, बाय द वे. नाहीतर तिथे विचारायला मला उभे राहील की आता शिकवा चष्मा कसा घालवायचा, तो वेगळा ऍक्सेसचाच वेगळं सर्टिफिकेशन आहे ते. पण
सो ते करेक्शन होतं. आता आपल्याला काय सांगितलं गेलंय, वर्षानुवर्ष आपण काय ऐकतो, 40 नंतर नंबर आला की तो वाढतच जाणार, दर 6 महिन्यांनी नवीन चष्मा. हेच म्हटलंय ना आपल्याला सगळ्यांनी, आणि आपण अनुभव पण तसेच घेतो. ऍक्सेसने जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करता, होपोनोपोनोने जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करता, तुमचा नंबर कमी 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 होत निघून जाऊ शकतो. सो दॅट इज द कम्प्लीट मॉलिक्युलर चेंज इन अवर आयसाइट और इन अवर विजन. ओके, सो सेम वे जेनेटिक आजार सुद्धा जे आहे त्याच्यावरती जर तेवढ्या तोडीचं काम झालं तर डेफिनेटली येस, वाय नॉट, तुम्ही तसे रिझल्ट क्रिएट करू शकाल. सी, इट्स अ की, द की इज टू हॅव पेशन्स. ओके, अँड नेव्हर टू गिव्ह अप इन बिटवीन. जर्नी कम्प्लीट झाल्याशिवाय थांबायचं नाही एवढं जर ठरवलं ना तर तुम्ही वाटेल तो पहाड हलवू शकाल. ओके, हो नक्की. सो मला स्वतःलाच जर त्रास आहे, मी स्वतःच जर डिस्टर्ब आहे, किंवा मला स्वतःला सी, मगाशी आपण जे जे बोललो ते सगळं तुमच्याही शरीरात सुरूच असणार आहे. व्हेरी गुड क्वेश्चन, की हिलर व्हायचंय तर बाई मलाच एवढे त्रास आहेत तर मी दुसऱ्याला काय हील करू. सो वेन यू स्टार्ट वर्किंग विथ दीज मोडॅलिटीज ना, मी मग इथे जसं समोरच्या स्लाइडवर तुम्हाला दिसतंय तसंच, की तुम्ही इतरांसाठी काम करता त्यासोबत तुमचंही क्लिअरिंग होतच. मला आता इतरांसाठी कामच नाही करायचंय, मला स्वतःवरच काम करायचं. आय वॉन्ट टू कम बॅक टू नॉर्मलसी, मग बाकीच्यांचं बघू. तर मला हे करता येईल का? डेफिनेटली येस, करता येईल. तुम्ही होपोनोपोनो स्वतःसाठी करू शकता, तुम्ही बार्स स्वतःचे रन करू शकता. अर्थातच जसे इतरांचे खूप वेगळ्या पद्धतीने रन होतात तसे तुमचे स्वतःचे होणार नाही, त्याची मेथड वेगळी होते, त्याच्यात काही चेंजेस करावे लागतात. पण दोन्ही मॉडॅलिटीज तुम्ही स्वतःसाठी वापरूच शकता नक्कीच. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट साठी बार्स रन करता येतात का? सो बार्स नाही रन करता येत, बिकॉज त्यांना ते पॉइंट्स नाही आहेत ना. प्राण्यांसाठी येतात, सो कुत्र्यांना मांजरांना बार्स रन करता येतात. पण नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट साठी त्यातले टूल्स तुम्ही वापरू शकता. त्याच्यात जे टूल्स शिकवले जातात ते टूल्स तुम्ही अगदी बिंदास वापरू शकता. होपोनोपोनो सुद्धा वापरू शकता, आणि बार्स मधले जे टूल्स आहेत जे तुम्ही क्लासमध्ये शिकणार ते तुम्ही नक्कीच करू शकता. स्वतःचे बार स्वतः रन करता येतात का? येस, तेच मी आता जे सांगितलं ना वीरेंद्र, की जसं तुम्ही इतरांना रन करता बार्स, त्याची पद्धत वेगळी आहे आणि ती जरा सोपी आहे. आपल्याला रन करताना, कारण माझे हात कुठे कुठे कसे पोचतील हे जरा फिगर आउट करून मला माझे बार्स रन करता येतात. ओके, पण येस, तुम्ही स्वतःचे बार डेफिनेटली रन करावेतच, कारण कर्म तर आपली पण आहेत. म्हणूनच तर आपण इथे पोचलोय ना. तुम्हाला तुमची कर्म क्लिअर करायची कुठेतरी इच्छा झाली कुठल्या तरी लेवलला, म्हणून तुम्ही आता इथे बसला आहात, नाही तर तुम्ही इथे नसला असता. ऑटिझम स्पेक्ट्रम ADHD यासाठी उपयोगी आहे का? सो या मुलांमध्ये जो इनिशियल रेजिस्टन्स असतो ना, इतर कुठलीही थेरपी करताना त्यांच्यापर्यंत पोहोचणंच अवघड होतं. त्यांना बोलतं करणं कठीण होऊन जातं, ते एक्सप्रेस करूच शकत नाही. या सगळ्या ज्या अडचणी आहेत ना, ह्या बार्समध्ये आणि होपोनोपोनो मध्ये नाही आहेत, कारण तिथे तुम्हाला त्यांना बोलायला नाही लावायचंय. तिथे तुम्हाला काही तुम्ही सांगणं आणि त्यांनी ऐकणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे डेफिनेटली ह्या दोन्ही गोष्टींसाठी सुद्धा, किंवा हायपर ऍक्टिव्ह मुलं असतात, कशालाच जुमानत नाहीत, शांत बसतच नाहीत, हे सगळं जे असतं त्यांना सुद्धा. सो लहान मुलांना बार्स खूप जास्त लवकर रिझल्ट देतात, कारण आपल्याकडे डोक्यात कचरा भरपूर असतो, त्यांच्याकडे त्या मानाने पुष्कळ कमी असतो. सो दे रिस्पॉन्ड व्हेरी क्विकली. ओके, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स मीन्स तुझ्या खुर्चीवर बसली आहे ती खुर्ची, ज्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरनं बघते तो मोबाईल, हे सगळंच, तुझं घर, सगळंच. बार्स सगळ्यांचे सेम असतात. येस, द बार्स आर द पॉइंट्स दॅट आर फिक्स्ड फॉर एव्हरी ह्युमन बीइंग, त्यात बदल होत नाही, ते सगळ्यांचे सेम असतात. ओके, सो आय बिलीव्ह याच्याशी रिलेटेड जे काही प्रश्न होते ते आपण घेतलेत, आणि ज्यांना ह्या दोन्ही कोर्सेसना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी मला डायरेक्टली मेसेज करा. उद्याच्या दिवसाभरामध्ये फोन केला तरीही मला चालणार आहे, वी कॅन स्पीक. कारण किती सेटिंग लागतात मगाशी आन्सर दिलं निर्मा, मला वाटतं तुम्ही उशिरा जॉईन झालात. सो पहिलं सेशन केलं बार्सचं की आपल्याला साधारण कळतंय समोरच्या व्यक्तीला किती गरज आहे. 2 सेशन पुरेत का 10 लागतील का 20 लागतील, हे तुमचं तुम्हाला समजतं. सरावाने अंदाज यायला लागतो, और सरावाने, अगेन आय यूज द वर्ड,
सरावाने जो आलेला गायडन्स आहे ना तो रीड करता यायला लागतो, प्रॅक्टिस केली पाहिजे त्याच्यासाठी. ओके, सो इट डिपेंड्स प्रत्येकाचा इश्यू काय आहे त्यानुसार किती सेशन्स लागतील ते. तुमचा ADHD ऑटिझमचा प्रश्न होता, त्याच्याशी रिलेटेड जर तुम्ही विचारत असाल किती सेटिंग्स लागतील, आय विल सजेस्ट की त्या मुलांना कदाचित जास्त सेशन्स लागू शकतात. सो मे बी इवन 15-20 सेशन्स. सो जर फॅमिलीमध्ये असं मूल असेल, असं बाळ असेल, तर फॅमिलीतल्या व्यक्तीने शिकून घ्या आणि त्यांचे बार्स रन करा. डोंट डिपेंड ऑन अदर्स, बिकॉज देन तुम्ही ऍज अ पेरेंट रेग्युलरली त्यांना सेशन देऊ शकता आणि मॉनिटर पण करू शकता. ओके, सो दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं तर खूप छान काहीतरी एक्सपेक्ट करू शकतो आपण. ऍक्सेस बार हे प्रेम प्रकरण सोडवता येतील का? हो, कोणी सोडवता येतील वीरेंद्र. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आय रिअली अप्रिशिएट दॅट कोणीतरी विचार करतंय याच्याबद्दल. जे काही सध्या चाललंय ना तरुण मुलांचं विशेषतः, तुम्ही जर बघाल तर 20च्या आतली मुलं सगळी जी आहेत, म्हणजे अगदी 7-8 वयापासून ते 20 पर्यंतची जी मुलं आहेत त्यांचं आयुष्य फार भरकटल्यासारखं वाटतंय. सो या दोन्ही मोडॅलिटीज तुम्ही त्यासाठी नक्कीच वापरू शकता. पण त्याहीपेक्षा दोन्हीपैकी हो जास्त, कारण तिथे त्यांचे बार्स रन नाही करायचे, ते येतीलच, तुमच्याकडे याचा भरोसा नाही. ओके, नाव 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 ओके, तर धबधबा व्हायला लागलाय सोल कम्युनिकेशन बद्दलचा. सो त्याच्याबद्दल बोलूया पटकन. सेशन इथे शेअरिंग मी स्टॉप करते. ही स्लाइड जी आहे आणि हे रेकॉर्डिंग जे आहे ते अर्थातच तुम्हाला शेअर करणार आहेच. सोल कम्युनिकेशन. सो मी सुरुवातीला जे सांगितलं, एकच मिनिट, मी सुरुवातीला जे सांगितलं की आपला सुपर कॉन्शियस माइंड असतं किंवा आपला हायर सोल असतो, हा आपला गाईड असतो, हा आपला प्रोटेक्टर असतो आणि त्याच्याशी संवाद साधणं हे सगळ्यांना येत होतं एकेकाळी. ओके, वी ऑल न्यू इन प्रिव्हियस लाईफ. जेव्हा जेव्हा आपण या जन्मांमधनं पुढे 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 आलो तेव्हा आपण ते विसरलो, ते कनेक्शन तुटलंय. आता ते शिकून करावं लागतं. इट इज सिम्पल लाईक, मी जेव्हा स्कूटर घेते तेव्हा मी कोपऱ्यावर जायला पण चालत जाणं बंद करते, स्कूटरने जाते. जेव्हा मी कार घेते तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणं बंद करते, मी कारनेच फिरते सगळीकडे. मी चालणं विसरते. जे बेसिक टेक्निक जे मला येत होतं, जे बेसिक स्किल माझं जे होतं ते मला येत होतं, मी सोडून देते. आणि जसं जसं सोडून देते तसं ते अवघड वाटायला लागतं. मग मला वॉकसाठी जावं लागतं, मग मला वेळ काढावा लागतो, मग मला मॅरेथॉन वॉक कसा करायचा हे शिकवायला कोच लावावा लागतो. सो इट वॉज सच अ बेसिक थिंग, जस्ट लाईक वॉकिंग. आपण आपल्या सोलशी कनेक्ट होऊ शकत होतो, जे आता आपण विसरलो आहोत. म्हणून टेलिपॅथिक कम्युनिकेशनच्या मदतीने तुमच्या जे कोणी असे पेशंट्स आहेत, सो ऑब्विसली म्हणजे आम्ही गमतीत म्हणतो की सोल कम्युनिकेशन बद्दल इतकं बोललं जातं हल्ली, आणि म्हणजे आपल्या ग्रुप्सवरती तर खूप येतं, आम्ही शेअर करत राहतो की 10वीचा रिझल्ट लागणार आहे, मार्क किती मिळतील जरा विचार ना सोलला. याच्यासाठी ते वापरायचं नाही. खरोखरच जिथे आपण अडलेलो आहोत आणि नाही आयुष्यात पुढे कसं सरकायचं हे समजत आहे, तर त्यासाठी तुमचा सोल टेलिपॅथिक कम्युनिकेटरच्या माध्यमातून तुम्हाला, म्हणजे आमच्यासारख्या लोकांच्या, मी आणि सई कुलकर्णी आम्ही एकत्र काम करतो आहोत आता, आमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून तुमचा सोल तुम्हाला जे काही सांगू इच्छितो ते आम्ही ऐकतो म्हणा, किंवा आम्हाला त्याचे सायन्स येतात म्हणा, किंवा ते शब्द येतात आमच्या समोर आणि ते डिकोड करून, किंवा सोल कम्युनिकेशन तर जसंच्या तसं तुम्हाला ज्या भाषेत तुमच्यासाठी आलेला मेसेज आहे त्या भाषेत तुम्हाला तो सांगितला जातो. ओके, सो सोल कम्युनिकेशन कधी करावं, कोणी करावं आणि या पेशंट्सच्या बाबतीमध्ये कसं वापरलं जातं. सो आतापर्यंत आपण जेवढा सगळा घोळ समजून घेतला ना, हा ज्याचा त्याला कधी कळत नसतो. आता या क्षणी तुम्हालाही बरेचसे क्लिक्स झाले असतील की हा यार, माझं पण असाच प्रॉब्लेम आहे, मला लक्षात नव्हतं आलं, मला वाटायचं हे चांगलं आहे, पण आता कळलं की हाच प्रॉब्लेम आहे. सो हे आपल्याला अवेअरनेस नसतो, हा सोलला असतो, पण आपल्या लॉजिकल माइंडला कळत नसतं, और रादर त्याला आपल्याला कळू द्यायचं नसतं. त्यामुळे अशा पेशंट्सच्या बाबतीत जेव्हा त्यांचं सोल कम्युनिकेशन केलं जातं तेव्हा ऍक्च्युली सोलनी आम्हाला इथपर्यंत सांगितलेलं की या गोष्टीची सुरुवात कुठून झाली, कोणत्या दिवशी, कोणत्या घटनेपासून झाली, हा माझा जो काही आजार आहे. सो एक छोटं एक्झाम्पल देते. काही महिन्यांपूर्वी असेच कॅन्सरचे एक पेशंट आले होते, पण ते अगदीच शेवटच्या क्षणी आमच्याकडे आले, त्यामुळे काहीच करणं शक्य नव्हतं. म्हणजे
वेळच नव्हता, त्यांच्या बॉडीने तेवढा वेळच नाही दिला. आणि त्या आजोबांनी स्पष्ट सांगितलं की माझ्यासाठी काही प्रयत्न करू नका, कारण माझ्या घरातल्या लोकांना कौटुंबिक वातावरणाची किंमत नाहीये. मी खूप वर्ष प्रयत्न केले, मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी मी गप्प बसायला लागलो तरीही त्यांना भान येत नाही. मी पूर्ण गप्प असतो, गेले कितीतरी वर्ष मी बोलत नाही घरात, पण तरीही त्यांना ते लक्षात येत नाही की माझ्या न बोलण्यामागचं कारण काय. सो मला यांच्यात नाही राहायचंय, आय वॉन्ट टू मूव्ह ऑन. आणि ही गोष्ट त्या कुटुंबाला जेव्हा शेअर केली आम्ही, अनफॉर्च्युनेटली तेव्हा ते आजोबा म्हणजे अगदी काही तासांचा अवधी मिळाला होता आम्हाला, पण जेव्हा हे शेअर केलं त्या फॅमिलीशी तेव्हा अक्षरशः खाडकन डोळे उघडल्यासारखं त्यांना झालं की आपण हे काय केलं. ओके, सो त्यांनी स्वतः प्रयत्न केलेच असतील, राईट. घरामध्ये सांगायचे, शांतता निर्माण करायचे, भांडायचे ऍट टाइम्स, किंवा जी कुठली पद्धत त्यांना समजेल त्या पद्धतीने समजवायचे. द फॅमिली नेवर लिसन. सोल न्यू दिस, की या माणसाने ह्या पद्धतीचं मरण का निवडलं ते सोलला माहित होतं, ते त्याने आम्हाला सांगितलं आणि ते त्या फॅमिलीकडनं व्हॅलिडेट पण झाले. सो आपल्याच अशा ज्या काही गाठी पडलेल्या असतात ना, ज्या आपण विसरतो किंवा त्या तितक्याशा महत्वाच्या नाहीत असं आपल्याला वाटत असतं डेली लाईफ मध्ये, पण त्या समोर आणायला आणि जर त्या समोर आल्या तरच त्या सोडवायला सोल कम्युनिकेशनची मदत घेता येते. असंच कम्युनिकेशन आपल्या आयुष्यात असलेल्या, म्हणजे समजा जमिनीचे व्यवहार जर अडकलेले असतात, जमीन विकलीच जात नाही किंवा घ्यायची आहे घेता येत नाहीये, किंवा खूप वर्ष झाली भिजत घोंगडं पडलंय आणि पुढे सरकतच नाहीये, घर विकायचंय, घर विकत घ्यायचंय, अशा कुठल्याही प्रकारचे जे अनएक्सप्लेनेबल इश्यूज असतात, त्या इश्यूज साठी आपण त्या वास्तूशी, त्या जमिनीशी कम्युनिकेट करू शकतो. त्या वास्तूकडून मार्गदर्शन घेऊ शकतो की भाई मला हेल्प कर, मला ही सिच्युएशन सोडवायची आणि आता पुढे सरकायचंय, व्हॉट डू आय डू. ती वास्तू तुम्हाला सांगते तुमच्या भल्याचं काय आहे, कुठल्या दिशेने प्रयत्न करा. अगदी म्हणजे दिशा, नाव, अशा सगळ्या खूप मजेशीर गोष्टी कळत असतात. सेम गोष्ट टेलिपॅथिक कम्युनिकेशनचा अगदी खूप कॉमन अनुभव तुम्ही वाचत असता हल्ली, तो म्हणजे अॅनिमल कम्युनिकेटर. ओके, ते हल्ली सगळ्यांना माहिती आहे फेसबुकमुळे. सो प्राणी जसे तुम्हाला गायडन्स देतात ना, प्राणी हा टेलिपॅथिक कम्युनिकेशनचा एक अगदी म्हणजे काय म्हणू ना 20% भाग आहे. पेट्स, तुमच्या घरातले जे पाळीव प्राणी आहेत ते. पण तुम्ही जे घड्याळ हातात घालत आहात गेली 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जर ते घालत असाल तर ते घड्याळ तुमची सगळी स्टोरी सांगू शकतं. येस. ओके, सो टेलिपॅथिक कम्युनिकेशन ही सुद्धा, हाही कोर्स आपण लावणार आहोत. हा सुद्धा तुम्हाला नक्की शिकता येणार, पण थोड़ा थोड़ा करके खाते हैं, सारा पूरा एक साथ परोस के एक साथ ठूसेंगे तो कुछ भी हजम नहीं होगा, राईट. सो टेलिपॅथिक कम्युनिकेशनचा कोर्स सुद्धा अनाउन्स करेन, तेव्हा ते वेबिनार फक्त त्याच्यासाठी असेल, तेव्हा अजून खूप मजा मजा काय काय येतील. ओके, येस. दीपाली. हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन, सोल कम्युनिकेशन, बार्स, होपोनोपो, हे सगळं गोज हँड इन हँड, म्हणजे कसं काम करतं, एकमेकांना पूरक आहेत का, की एक स्वतंत्र ह्या गोष्टी हिलिंग करता आपण वापरू शकतो, म्हणजे कसं, हाऊ इट वर्क्स, म्हणजे एखादा प्रॉब्लेम बार्सनी सॉल्व्ह होईल की सोल कम्युनिकेशननी सॉल्व्ह होईल की होपोनोपोनी सॉल्व्ह होईल, का तिन्हीचं काहीतरी कॉम्बिनेशन, मीन्स कसं, म्हणजे काय असतं हे. तो बघ, माणूस जेव्हा आजारी पडतो, ओके, आपण जेव्हा कुठल्याही आजाराने ऍडमिट केलं जातं, आपल्याला न्यूमोनिया झालाय किंवा प्लेटलेट काउंट घसरलाय, तर आपल्याला शिरेतनं एक इंजेक्शन दिलं जातं, नाकाला लावलं जातं, काही अजून तोंडावाटे दिलं जातं, गोळ्या दिल्या जातात, सिरप दिलं जातं, वेगवेगळ्या प्रकारे दिलं जातं. एकच एक मेथड नसते. का नसते? बिकॉज त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा एक रोल असतो. प्रत्येक गोष्टीचा कलेक्टिव्ह एफर्ट मिळून ते शरीर पुन्हा उभं राहायला मदत होणार असते. बर. ओके, आता ह्या 3 मोडॅलिटीज पैकी 2 बद्दल मगाशी मी बोलले की ऍक्सेस आणि होपोनोपोनो. ओके, होओपोनोपोनो, जे लोक 18 तारखेला भेटणार आहेत त्यांना पहिला अर्धा तास फक्त होपोनोपोनो हे बोलायला लावणार आहे.
होपोनोपोनो आणि ऍक्सेस मध्ये फरक काय आहे, तर ऍक्सेसचा स्पीड खूप अफाट आहे. ओके, सो तुला जे बट रिझल्ट क्रिएट करायचे ते खूप जास्त फास्ट रिझल्ट क्रिएट करू शकतेस. लिमिटेशन काय आहे, त्याला समोर माणूस असायलाच, माणूस लागतो. डिस्टन्सने नाही करू शकत. होपोनोपोनो ते लिमिट कव्हर करतं. सो बरोबर. जेव्हा तो तुझा क्लायंट, सो समज आपले कोणी रिलेटिव्ह आहेत, ओके, त्यांना काही सेशन द्यायचे, ते राहतात अमुक एक अंतरावरती, तर रोज त्यांना सेशन देणं शक्य नाही, आठवड्यातून 2 वेळा शक्य आहे. मग उरलेले दिवस होपोनोपोनो त्यांना देऊ शकतो. राईट. सोल कम्युनिकेशन कधी वापरायचं, गायडन्स मिळत नाही आहे तेव्हाच. समोर उपाय ओके. आलेला असताना सोल कम्युनिकेशन करण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला उपाय मिळालेला आहे ना, इट्स लाईक सी, मला कळलंय मला आजार काय झालाय ते, तरी पण मी पॅथॉलॉजी लॅब मध्ये जाईन आणि टेस्ट करीन, असा हट्ट येतो. सोल कम्युनिकेशन कराच म्हणणं हे. आलं लक्षात. सो इट इज नॉट रिक्वायर्ड. तुम्हाला जर डायरेक्ट सोल्युशनच मिळाले ना, तर उगाच मग, आणि सिम्पल गोष्ट आहे. सी काय होत आहे ना हल्ली, व्हेरी गुड क्वेश्चन दीपाली, इन अ वे दॅट दिस हॅज कम अप, की स्पिरिच्युअल शॉपिंग हा एक प्रकार सुरू झालाय. आला समोर काहीतरी नवीन मार्ग, करून बघ. टॅरो आला त्या हे धडाधड सगळ्यांनी टॅरो रिडिंग करून घेतली. नंतर अॅनिमल कम्युनिकेशन आलं, बोला ना जरा माझ्या मांजरीशी, बोला ना जरा माझ्या पोटाशी, बोला ना जरा माझ्या कुत्र्याशी, हे झालं. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात वाईट आहे का, काही नाही. पण सोल कम्युनिकेशन बद्दल जेव्हा तुम्ही बोलताय, लँड वास्तू कम्युनिकेशन बद्दल जेव्हा बोलताय, त्या लेवलचा खरंच तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे, ज्यातनं तुम्हाला मार्ग नाहीये मिळत, तर नक्कीच करा. बिकॉज दॅट इज, दे आर देअर टू हेल्प. आपण एंजल्सना सुद्धा इन्व्होक करतो, ते सुद्धा तसंच काम करतात. बट उपाय जर मिळालाय ना, तर स्टार्ट वर्किंग ऑन द सोल्युशन. व्हॉट डू यू वॉन्ट? निदान हवंय का उपचार हवाय? हवाय. बरोबर आहे. आपल्या डोक्यात हे क्लिअर पाहिजे की आपल्याला उपचार, आपल्याला बरं व्हायचंय, कशाने झालं, मग तसंच होणार आहे का, मग हे असंच होणार आहे का, तो सोल तुला तेवढ्या पुरतच सांगू शकणार आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला कोणालाही तो सोल अख्ख्या आयुष्याचा चिठ्ठा नाही वाचून दाखवणार. बरोबर. इतके वेगळे बिहेव करतात ना. म्हणजे एक गंमत सांगते, आता सईनी एका फॉरेनच्या क्लायंटचं रिडिंग केलं होतं. आम्ही ती केस डिस्कस केली होती. क्लायंट चक्रा रिडिंग आणि सोल कम्युनिकेशन साठी होती. चक्रा रिडिंग झालं तिचं टॅरो कार्डच्या मदतीने. सोलशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते. त्या सोलने स्पष्ट सांगितलं, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. ओ माय गॉड. दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय केलं, 8 तासांनी पुन्हा प्रयत्न कर, पुढे काही नाही, शांतता. तिसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय केलं, काहीच उत्तर नाही. 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर, तुला सांगितलं ना मला तुझ्याशी नाही बोलायचंय. बापरे. दॅट पर्सन टूक 5 days फॉर सोल कम्युनिकेशन. बापरे. आपण जितके बडबडे असतो ना, तेवढे आपले सोल नसतात बडबडे. दे डोंट वेस्ट वर्ड्स. वी डू. आय ऑल्सो डू. They are very sacred with expressions. सो उगाच आहे ही मोडालिटी म्हणून लावा कामाला. हे जर करायची इच्छा कोणालाही, म्हणजे सगळ्यांशीच बोलते, दीपालीने प्रश्न विचारला, थँक्स टू हर की हे बोलतोय आपण. पण जस्ट बिकॉज मोडालिटी आहे म्हणून ती वापरूया असं नका करू. इट्स नॉट रिक्वायर्ड. दॅट्स द रिझन नका करू. ओके. म्हणजे आधी जे येत आहे ते वापरून बघायचं. अगदीच तसं वाटलं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वापरत असतानाच आपल्या लक्षात येईल ना की ही गोष्ट सोल पर्यंत न्यायला हवी आहे की नाही. करेक्ट. है ना? करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके. बरोबर. आता आलं लक्ष. म्हणजे आता कसं होत आहे माहितीये का, की हे करू ते करू. मी कालच एक सोल कम्युनिकेशन आणि चक्रा रिडिंगचा रिपोर्ट दिला. त्याच्यात त्यांना हाच गायडन्स आलाय की तुम्ही इतक्या गोष्टी शिकत बसलात की वापरत काहीच नाही आहात. स्टॉप इट. खट. सोलने या शब्दात सांगितलंय, स्टॉप इट. हो गॉड. बरोबर. टाइम्स म्हणजे आता नाव ज्यांना सेशन लीव करायचं असेल त्यांनी प्लीज फील फ्री. 11 वाजलेले आहेत. ज्यांना थांबायचंय त्यांनी थांबा. सो सोलची जी भाषा असते ना, इतकी इंटेन्स बोलतात की आणि कळतं आपल्याला की हे आपलाच सोल आपल्याला ही भाषा नाही, आपलाच सोल ऐकवू शकतो. मग आपण आपल्या सोलशी बोलू शकतो का ह्याच्यामध्ये, और आपण दुसऱ्या? तेच सांगते की
हे आपण सगळे करत होतो, वी फॉरगॉटन, आता आपण परत चालायला शिकतो आहोत. अच्छा, म्हणजे जे शंकर चालायला बाबांचं वाक्य आहे की जो खुद को पहचानता है वो मुझे समझता है, त्या टाइप से का काही है ना? बोलू. सुपर सुपर. येस ना. मस्त. मला विचारायचं होतं की आपल्या आयुष्यातून समजा काही माणसं निघून गेली आहेत आणि एक आपण जनरली म्हणतो की एक क्लोजर मिळालं नाहीये जेव्हा ती माणसं गेली, तर त्या केसमध्ये सोल कम्युनिकेशन करू शकतो का? आणि विल दी म्हणजे दुसऱ्या त्या ज्या सोलची इच्छा विल मॅटर, राईट? जसं तू मगाशी म्हणालीस की करायचंय का नाही, जे मला काही प्रश्न आहेत की जे विचारायचे, सो इट्स दी अदर वे राऊंड. मला मला आन्सर्स हवी आहेत फॉर दॅट क्लोजर, सो विल डज दॅट वर्क? येस, गुड क्वेश्चन. इनबॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये पण विचारले की गेलेल्या सोल्सशी बोलू शकतो का. गेलेले जे सोल्स असतात ना, त्यांच्याशी 40 ते 60 दिवसाच्या नंतरच कम्युनिकेट करावं. हा थंब रूल आहे. त्याच्या आधी त्यांच्याशी तुम्ही शिकलात तरीही हा थंब रूल त्यांचा रिस्पेक्ट म्हणून फॉलो करा. त्याची रिझन्स आहेत. जेव्हा आपण सोल कम्युनिकेशन शिकू तेव्हा नक्कीच त्याच्याबद्दल बोलू. पण फॉर नाऊ तुम्हाला असं कोणी भेटलं जरी ना की हो हो आपण कनेक्ट करू शकतो, तरी यू शुड रिमेंबर दिस की झालेत का 60 दिवस तरच कम्युनिकेट करायचं. ओके. ऑफकोर्स समोरच्या व्यक्तीची, जसं मी आत्ताच उदाहरण जे दिलं की मला तुझ्याशी नाहीये बोलायचं हे त्या सोलने सांगितल्यानंतर वी हॅव नो राईट टू इन्व्हेड द स्पेस. हे होऊ शकतं. हे असे खूप रेअर सोल्स असतात. सगळे सोल्स असे करत नाहीत. काही सोल्स अगदी गप्पिष्ट पण असतात. इतकी माहिती देतात की अक्कल नाही का तुला वगैरे असे शब्द सुद्धा ऐकले, म्हणजे डिफरंट व्हर्जन्स ऑफ दिस ऐकलेली आहेत. सो सोल्स ऑल्सो हॅव नेचर. ओके, त्यांचेही स्वभाव असणार आहेत. त्याच्या फार खोलात न शिरता कमिंग बॅक टू द आन्सर की येस, क्लोजर मिळवण्यासाठी गेलेल्या व्यक्तींशी जेव्हा कनेक्ट करतो ना आपण, त्याला दोन मेथड्स आहेत. डायरेक्ट बोललं जातं किंवा ऑटो रायटिंग, कदाचित ऐकलं असेल. जे येतात डाउनलोड्स, ते ती व्यक्ती फक्त भरभर भरभर लिहित असते, त्याला अक्षर पण स्वतःचं लागत नाही, इतक्या भराभर लिहिलं जातं आणि मग ते वाचून दाखवलं जातं. त्याला ऑटो रायटिंग म्हणतात. बट दॅट कॅन बी पॉसिबल ओनली आफ्टर अ ड्युरेशन, आफ्टर अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम. Shweta, I answered your question. It won't be talk to entities. No. Soul communication, talk to entities अजून वेगळं आहे. So Shweta is asking about talk to entity. Access bars मध्ये talk to entity हा अजून एक भाग आहे, जो जेव्हा तुम्ही ऍक्सेस बारच्या क्लासला येता ना तेव्हा आपण सविस्तर बोलतो त्याच्याबद्दल. त्या एंटिटीज अजून वेगळ्या असतात, त्यांच्याशी पण बोलता येतं, त्यांची पण मदत घेता येते. सो इट्स लाईक वेन यू एंटर दिस झोन. ओके, टू सम इट अप. अजून कोणाचा प्रश्न घेतलाय का, मी राहिलाय का? हाऊ डू वी अंडरस्टँड इफ इट इज ट्रू कम्युनिकेशन? अगदी व्यवस्थित समजतं. सो वेन यू लर्न इट प्रॉपरली ना, सो व्यवस्थित समजतं की हा माझाच आवाज आहे का, माझंच लॉजिक सांगतंय की ऍक्च्युली हा डाउनलोड आहे, हे समजतं आपल्याला. तर दोन्हीमध्ये फरक असतो, तो आपल्याला समजतो. योगिनी, समजा अशा काही गोष्टी आल्या की ज्याच्यावर मे बी वी आर नॉट रेडी फॉर, किंवा सोल सांगतोय करायला आणि ती व्यक्ती ते बदल घडवून आणायला तयार नाही, तर मग तसं जसं एंजल्सच्या बाबतीत म्हणतात येतं की ते म्हणजे होतं. त्यांना ते आवडणार नाही किंवा ते पण रुसू शकतात किंवा असं काही होऊ शकतं का? सो सी, नाही. यू हॅव लर्न ऍक्सेस बार्स, राईट? कॉन्शियसनेस, जेव्हा सुपर कॉन्शियसनेस बद्दल आपण बोलतो ना, कॉन्शियसनेस कधीच तुम्हाला राईट रॉंग मध्ये जज नाही करत. तू अशी वागलीस तरी त्याच्यासाठी सेमच असतेस, तू नाही तशी वागलीस तरी त्याच्यासाठी सेमच असतेस. सांगायचं काम तो करणार असतो. सो जेव्हा एक केस माझ्या बाबतीत झाली होती, जी माझ्या स्वतःच्या बाबतीत झाली होती, सर्टन गोष्टींचा सिग्नल मला खूप महिने येत होता की हे करायला हवंय. आणि मी बिईंग मी, ऑनेस्टली स्पीकिंग, मी इतकं ते मनावर घेत नव्हते. शेवटी माझ्या नात्यातल्या एका गेलेल्या व्यक्तीने, सो हे मला नंतर कळलं, शेवटी एकदा असं झालं की मला असह्य त्रास व्हायला लागला. मला जेव्हा आत्ता रिसेंट जेव्हा प्रवास झाला, त्या प्रवासामध्ये मला असह्य त्रास झाला. मला बोलता येणार नाही एवढा खोकला यायला लागला. आम्ही एकत्र होतो. सो चेक केलं जेव्हा, तेव्हा आन्सर हे आलं की सम
of my past family members want to connect with me. तिथे काही करणं शक्य नव्हतं. आय गेव अ मेसेज की आता नको, मला त्रास देणं स्टॉप करा, आपण बोलू. 1-2 मिनिटांमध्ये तो त्रास थांबला होता. जो 2 सेकंदापूर्वी आता गाडीची चेन ओढून टीसीला बोलवावं लागते की काय, एवढा होत होता. इट स्टॉप्ड. नंतर जेव्हा पुन्हा शांत ठिकाणी जाऊन कनेक्ट केलं तेव्हा मला लिटरली, आय डोंट माइंड शेअरिंग दिस, वी आर ऑन अ रेकॉर्डिंग आणि हे कदाचित मी अपलोड पण करेन, आय डोंट नो. पण मला झाप पडली होती. तुला कळत नाहीये का किती महिने झाले तुला हे सांगतोय आम्ही, आणि वाय आर यू नॉट टेकिंग दॅट फीडबॅक? इट इज फॉर युअर ओन गुड. वर्क ऑन इट अँड वी विल स्टॉप बॉदरिंग यू. बाप रे बाप. हो. And it happened so. So I had to listen. कारण ज्या व्यक्तीकडनं तो मेसेज आला त्या व्यक्तीवर माझं प्रचंड प्रेम आहे आजही. त्या व्यक्तीला जाऊन आज 24 वर्ष झाली. ओ नो. Still love that person. आणि see this the fun. 24 वर्षानंतर सुद्धा माझी रिलेटिव्ह, तिचा सोल जर्नी सुरू झाला असेल ना पुढचा हा, बरोबर. जन्म जे काय असेल, पण तिचा हायर सोल जो होता तो आजही माझ्यावर लक्ष ठेवून आहे, माझी काळजी करते. गॉड. दिस इज सच अ ब्युटिफुल अँड कॉम्प्लेक्स आहे हे सगळं. ब्लिसफुल थिंग टू एक्सपिरियन्स. सो खूप मजा असते. मी मगाशी जे म्हणत होते की एकदा तुम्ही ह्या क्षेत्रात आलात ना की वेगळी दुनिया ओपन होते. आतापर्यंत आपल्याला 2 हातांची, 2 पायांची, एका डोक्याची माणसंच फक्त माहित असतात. अँड देन वेन यू एंटर इन हिलिंग, वेगळ्याच डायमेन्शन मध्ये जातो. खूप मजा असते. इट्स व्हेरी ब्युटिफुल. इट्स नथिंग स्केरी अबाउट इट. सो वेलकम यू ऑल टू द हिलिंग वर्ल्ड. तुम्ही ज्या अर्थी इथपर्यंत थांबला आहात आणि हे सगळं इतक्या मनापासून ऐकता आहात, तुमच्यामध्ये तुमच्या आत हिलर्स लपलेले आहेत. सो त्या प्रत्येक हिलरला मनापासून शुभेच्छा. हे जग खूप छान, खूप सुंदर जागा करायची आपल्या सगळ्यांच्यात कपॅसिटी आहे आणि लेट्स एक्झिक्यूट दॅट. येस, नक्कीच. थँक्यू सो मच. खूप मजा आली मला. नेहमीप्रमाणे जे काही सांगायचं होतं, जे तुम्हाला ऐकायचं होतं ते माझ्याकडनं आलं. आता मी पण सेशन परत ऐकणार आणि मी काय काय बोलले ते मी ऐकणार. आणि ज्यांना ज्यांना अजून काही प्रश्न आहेत किंवा ऍडमिशन कशी घ्यायची, काय करायचं, पुढची प्रोसेस सांग, हे प्रश्न आहेत, त्यांनी उद्या फोन करा. 9-9:30 नंतर मी फोन घ्यायला अवेलेबल असेल. थँक्यू व्हेरी मच. डीप ग्रॅटिट्यूड टू ईच वन ऑफ यू. बाय बाय. थँक्यू. एकदा जरा व्हिडिओ सगळ्यांनी ऑन करा ना, आपण एक छान फोटो काढूयात. अरे बापरे. सगळ्यांनी ऑन करा. अरे लगेच एक्झिट नका करू. जरा असा धरते. ओके वृंदा, नो प्रॉब्लेम. स्माइल प्लीज. से चीज. थँक यू व्हेरी मच. लव यू ऑल. मस्त मस्त. जस्ट मेड अवर डे. थँक्यू. बाय बाय बाय. टू लीव.